तुला थंडी आवडते? प्रचंड बिलकुल आवडत नाही. आणि हे नाकाला कंडेन्सेशन होत राहतं ना, तर ते नाकाचा तो जो ड्रॉप ह्याच्यावर पडायचा बुटावर, तर तो एक 2-3 मिनिटात फ्रीज झालेला. एवढं लक्झुरियस लाईफ माझं पुण्यातलं सोडून का आलोय? पहाडो का मौसम आणि मुंबई का फॅशन कब बदलताय पता नाही चलता. 5 दिवसाचा कॅम्प आहे. 2च कपडे घ्यायचे. एक की जे तुम्ही 5 दिवस घालणार, दुसरे जर ओले झाले तर वापरायचे. काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाच्या अंगाला तेवढाच वास येत असतो आणि एका दिवसाने तुम्ही सगळेच युज होता. माझे साधारण एक 1200 दिवस फील्डवर असे झालेत. हिमालयातले ट्रेक्स मला अजूनही आठवत आहेत. साधारण एक 61 हिमालयन ट्रेक्स मी लीड केलेत, की जे 9000 फुटाच्या वरच झाला. तो समोरचा माणूस मरतोय तुमच्या समोर, कारण ऑक्सिजनच नाही. आता काय अजून काय बोलायचं? तर मग ते असं खूप घाबरल्यासारखं पण होतं, पण ऍट द सेम टाइम ती रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढी आहे ना, की ह्या माणसाला खाली घेऊन जायचंय. तर मग तेव्हा मी ते खोटं बोललो आणि समहाव मला अजूनही विश्वास बसत नाहीये आत्ता पण, की तो प्लसिबो इफेक्ट तिच्यावर झाला. ती मरू शकली असती. दॅट इज अ व्हेरी स्लो डेथ. हेसची केस दाखवलेली आहे त्यांनी, की जेव्हा तो समिटवरनं परत येत असतो, हॅल्युसिनेशन व्हायला लागतात, तर तेव्हा गरम व्हायला लागतं त्याला. तर त्या 28,000 फुटावर तो सगळे कपडे काढतो आणि त्यामुळे तो मरतो. तर मला ना ते फक्त असं डोळ्यासमोर दिसलं, की ह्या ऑल्टिट्यूडवर तुम्ही एक जॅकेट काढा, ह्याच्या पुढे मी तुम्हाला परमिशन पण देणार नाही. माउंटेन्स मध्ये काहीही होऊ शकतं. हे शेवटचं वाक्य प्रत्येक असं मला वाटतं. मला ना ऍक्च्युली अजूनही तू शाळेतल्या ग्रीन हाऊस मधला दाग पुढे असलेला एक हसणारा गीत आठवतोय. पण तू शाळेत काही असं ऍडव्हेंचर वगैरे करायचंच फार? काहीच नाही, 0. स्पोर्ट्स मध्ये पण नव्हतास तू फार? नाही. पण मग तुला कुठल्या पॉइंट तुला असं वाटलं की आपण दिस इज माय करिअर? शाळेत असताना ऍक्च्युली मी सांगलीचा एक ग्रुप होता, त्यांच्याबरोबर मी एज्युकेशनल बर्डिंग कॅम्प्स जायचो. म्हणजे पक्षी बघण्यासाठी फक्त, आणि पक्ष्यांची कशी ओळख आहे. बर्ड वॉचिंग. ऍक्च्युअल बर्ड वॉचिंग. तुझं पहिल्यांदा टीम लीडर वाला कुठला हे होता एक्सपिरियन्स? सो हिमालयातलाच मी सांगेन की तो जरा खूप माझ्यासाठी चॅलेंजिंग होता, कारण मी 3-3.5 वर्ष इकडे पुण्यातच काम करत होतो आणि असं काही खूप काय म्हणतो, असं मला स्वतःला पुश करीन असं काही काम नव्हतं. छान काम होतं, मला खूप मजा येत होती आणि शिकत पण मी भरपूर होतो. पण मग आता एक पुढची स्टेप काय अशा हिशोबाने मग मी इंडिया हाईक्स नावाची एक कंपनी ती जॉईन केली आणि नोव्हेंबरमध्ये माझं जॉईनिंग झालं. आणि मी जसं म्हणलं तसं तो पहिला ट्रेक गोयचला नावाचा ट्रेक आहे, तर तो युक्सुम नावाचा एक गाव आहे सिक्कीम मध्ये. तर तिथनं तो चालू होतो. 5,000 फुटावरच गाव आहे आणि तो ट्रेक तेव्हा 16,000 फुटापर्यंत जायचा. ओके. तर नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेल्यामुळे मला हिमालयातली थंडी काय असते ह्याचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आला. त्यात मी एक असिस्टंट ट्रेक लीडर म्हणून जॉईन केलेलं, त्यामुळे मला ट्रेकर्सला पण सांगता येत नव्हतं की अरे माझी फाटली आहे. तुला थंडी आवडते? प्रचंड बिलकुल आवडत नाही. मी इतके दिवस राहिलोय तिथे, पण माझा थंडीचा जो टॉलरन्स आहे हा कम्प्लीट 0 आहे. मला सगळ्यात जास्त थंडी वाजते. मला बाकीचे माझे ट्रेक लीडर मित्र लिटरली चिडवतात, अरे हा काय 7 लेअर घालून फिरत असेल इकडे. मग तिथे गेलो, मग तेव्हा ती थंडी जाणवली आणि मग त्यात आमच्या बॅचमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी झाल्या की जेणेकरून माझ्या ट्रेक लीडरला पुढच्या बॅच बरोबर जॉईन करायला लागलं. त्यामुळे मग त्यांनी तो म्हणला की आता तुलाच करायचंय सगळं. आणि माझं असं झालं की म्हणजे हे तुझं पहिला एक्सपिरियन्स होता तेव्हा हे झालं? मी तो असिस्टंट ट्रेक लीडर म्हणून होतो. तर मग तेव्हा असं झालं की बापरे, म्हणजे माझा पहिलाच दिवस आहे अजून आणि मला माहितही नाहीये की ऑपरेट स्वतःलाच कसं करायचं, तर बाकीच्या लोकांना मी कसं सांभाळू. पण समहाव ते काय म्हणतो ते असं मारून नेल्यासारखं ते झालं आणि बॅच खरंच छान होती माझी. आणि मला तेव्हा अजूनही आठवतंय की एका मुलाकडे वॉच होतं की ज्याच्यात ते टेम्परेचर सांगत होतं आणि तेव्हा तो -14 किंवा -16 अशा ह्याच्यात ते तेवढं टेम्परेचर होतं. आणि हे नाकाला कंडेन्सेशन होत राहतं ना, तर ते नाकाचा तो जो ड्रॉप ह्याच्यावर पडायचा बुटावर, तर तो एक 2-3 मिनिटात फ्रीज झालेला. आणि मग ते करत असताना आपण चालत राहायचं आणि कंटिन्युअस चालत राहायचं, कारण जर थांबलं तर थंडी वाढायला लागते, कारण बॉडी हीट संपते.
सो मग तो एक स्वतःचा जो स्ट्रगल आहे ना तो तिथे सुरू झाला. आणि मग माझ्याकडे जी बॅग होती ती एकदम बेसिक होती. मग मला माहित नव्हतं की लेअरिंग कसं करायचं आहे, त्यामुळे मी कॉटनचे थर्मल्स घेतलेले आणि कॉटन किल्स इन कोल्ड. असं वुलन पाहिजे का? हा, सो वुलन पाहिजे आणि मग त्यात पण तुमच्याकडे ड्रायफिट असेल तर बेटर, असं इन जनरल असतं. सो मग तेव्हा जर घाम यायला जेव्हा लागतो मग तेव्हा मग ते कळलेलं की अरे मग हे 2 वर्षांनी कळलं की अरे हे कॉटन घालायचं नसतं, कारण थंडी वाढते. कारण कॉटन आपल्याकडे जेव्हा कॉटन घालतो आपण तर का, कारण आपल्याकडे गरमी आहे. सो जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा ते कॉटन पाणी धरून ठेवतं, त्यामुळे ते थंड होत राहतं. राईट. पण तिकडे तसं चालणार नाहीये. करेक्ट. मग हे माहित नव्हतं. आणि मग म्हणजे मला स्वतःला शेवटचा जो एक परत क्लाइंब होता तेव्हा मी हाच विचार करत होतो की मी एवढं लक्झुरियस लाईफ माझं पुण्यातलं सोडून का आलोय, म्हणजे मी का चढतोय हा डोंगर आणि मला दम लागतोय. कारण 15,000 पासून 16,200 वर जायला म्हणजे दिसत राहतं ते, पण पोचतच नाही कारण दमच एवढा लागत राहतो, कारण ऑल्टिट्यूड. सो म्हणजे ते सगळं असं म्हणजे तुमचा बाजार झालेला असतो डोक्याचा. म्हणजे तुला पहिल्या टीएलच्या अनुभवात असं वाटलं की आपण हे चूक केलेली आहे आपण. आणि हे फारच विचित्र आहे, पण आता तर स्टेप घेतली त्यामुळे देयर इज नो टर्निंग बॅक. पण म्हणजे हो, तो एक विचित्रच एक्सपिरियन्स होता मला. आणि म्हणजे तो दिवस पण खूप मोठा होऊन जातो. मग ते सगळंच ते असं थंडी जी काही ती जाणवते ना की बापरे हे काहीतरी वेगळंच आहे, हे आपण जोपर्यंत त्या रिजन मध्ये राहायला जात नाही तोपर्यंत ते कळत नाही. ते दुरून डोंगर साजरे आहे ना, ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अनप्रेडिक्टेबल असतात माउंटेन्स प्रचंड. म्हणजे मनाली साईड किंवा काश्मीर साईड तर तिथे लोकल लोकांमध्ये खूप फेमस सेइंग आहे, पहाडों का मौसम आणि मुंबई का फॅशन कब बदलता है पता नहीं चलता. सो ते असं इन जनरल त्यांचं आहे, कारण लिटरली साधारण तासातासांनी तो वेदर चेंज होत राहतात. आणि मग त्या प्रेडिक्टेबिलिटीशी तुम्ही जुळवून घ्यायला लागतं. म्हणजे आता काय ऑप्शनच नाही ना. पण आता तू म्हणतोयस की एकदा मी पाऊल टाकलंय आणि देयर इज नो टर्निंग बॅक, अशी लोक असतीलच की हु टर्न्ड बॅक, हु क्विट. हो आहेत, म्हणजे बरीच लोक जॉईन करायची तेव्हा. आणि मग त्यांना जाणवायला लागायचं की अरे हे तर काहीतरी मी वेगळंच इमॅजिन केलेलं, पण रियालिटी काहीतरी वेगळीच आहे. कारण समहाव तेव्हा असं जरा इंस्टाग्राम थोडंसं असं बूस्ट होत होतं म्हणायला हरकत नाही, किंवा मे बी मी नवीन होतो तेव्हा इंस्टाग्रामवर. पण लोक फोटोसाठी किंवा आईला ते बर्फात ट्रेक करतायत किंवा ते बर्फात खेळतायत हे दिसतं, पण त्याच्या मागचा जो काही स्ट्रगल आहे ना तर तो दिसत नव्हता. आणि मग जेव्हा तुम्ही ट्रेक लीडर पोझिशन मध्ये येता किंवा कुठल्याही एका मॅनेजिंग पीपलच्या पोझिशन मध्ये येता तर तेव्हा तुमचा माइंडसेट कम्प्लीट वेगळा असतो. मग तेव्हा तुम्हाला जास्त एन्जॉय करता नाही येत, कारण तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही त्यांच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे. मग लोकांचा तो बॅलन्स समहाव जमायचा नाही. सो बरीच लोक जॉईन करायची आणि मग अर्धी लोक मोस्टली तेव्हा तरी मी असं बघितलंय की ती सोडून जायची, कारण 1-2 महिने ट्रेक करायचे आणि मग त्यांना असं जाणवायचं की अरे नाही हे काही मला जमत नाहीये, किंवा मग ते कोणातरी दुसऱ्यालाच ब्लेम करणार आणि मग निघून जाणार. पण मे बी त्यांच्याकडे एक सेफ्टी नेट पण असेल की जेणेकरून मी आता जॉब नाही केला तरी फॉल बॅक काहीतरी असेल, प्लॅन बी. तुला असं कोणी तेव्हा म्हणलं की हे काय करतोस तू, म्हणलंच असतं आपल्याकडे हे युजली म्हणजे आपल्या जनरेशन पर्यंत तरी हे होत आलंय की वेगळं काहीतरी करायला गेलं की सिरियसली अशा काही नजरा येतात तशा, आणि त्यामुळे आपलं कॉन्फिडन्स बऱ्यापैकी शेक होण्याचे चान्सेस असतात. असं तुला काही आठवतंय घडलेलं? हो, बराच वेळा मित्रमैत्रिणींकडनं मला अशी व्हाईब यायची, पण ते कधी बोलून नाही दाखवलं त्यांनी. आणि घरचे नाही, इमिजिएट फॅमिली मेंबर्स कधीच नाही, ते सपोर्टिव्ह होते कायमच. पण जेव्हा असं कोणाला बाहेर किंवा कुठल्या नातेवाईकांना वगैरे सांगितलं तर त्यांना असं जनरल वाटायचं की म्हणजे मी काय तर गाईड, म्हणजे माहित नाही मला नावं घ्यायची आहेत का नाही, पण म्हणजे त्यांच्याकडे जसे गाईड आहेत की ते प्लॅकार्ड धरून चालतात आणि मग आता हे इथे आहे किंवा ते तिथे आहे, तर त्या जॉबकडे रिस्पेक्टफुली बघितलं जात नाही.
पण त्याच्यात पण ते एफर्ट टाकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी अजिंठा वेरूळला गेलेलो त्या तिकडच्या गाईडकडे इतकी माहिती होती, पण त्याच्याकडे हा काय गाईडच आहे असं बघितलं जातं. नाही म्हणजे आय डिफर ऑन दिस. मी मध्ये प्रतापगडावरती गेले होते बघायला, आणि तिकडे आमचा जो गाईड जो होता तो इतका पॅशनेट होता त्या गडाबद्दल, आणि मला असं आय फेल्ट लकी की हा माणूस आपल्याला सांगतोय. तो तिथेच राहायचा आणि त्याच्या पिढ्यानपिढ्या तिथे राहत आलेल्या आहेत, त्याला गडाची कोपरांकोपरा त्याला माहिती आहे. सो इट इज नॉट इझी. पण तुझ्याकडे त्या दृष्टीने बघितलं गेलं. म्हणजे लोक तेव्हा त्या प्रोफेशनकडे वेगळ्या प्रकारे बघत होती. आणि मग तू जसं म्हणाली सेम एक्सपिरियन्स मला पण आलेला की जेव्हा सिंधुदुर्गवर आम्ही जायचो मुलांना घेऊन, तेव्हा तिथे एक गाईड होता की जो फार भारी ती हिस्ट्री सांगायचा. आणि तेव्हा त्याच्याकडे बघून असं जाणवलं की यार हे म्हणजे किती भारी आहे, म्हणजे ह्यात तो किती सांगतोय छान, आणि त्याच्या एवढी कमांड आहे त्याच्या लँग्वेजवर सुद्धा. आणि मग तेव्हा असं जाणवायचं की यार मग हे मला कसं म्हणजे सबकॉन्शियसली कसं करता येईल, की जेव्हा माझा एकच मी ततपप करणार नाही माझ्या कुठल्याही इन्स्ट्रक्शन देण्यात किंवा माझ्या कुठल्याही बोलण्यात, किंवा मी विचार करून बोलीन काहीतरी, बरोबर असं हे करण्यात ते होत गेलं समजा. राईट. पण असे कोणी टॉन्ट वगैरे तुला डिरेक्टली नाही मारली, सजेस्टिव्हली सांगितलं की हे काय करतोस टाइप्स? बरोबर, टॉन्ट्स वगैरे नाही मारले नक्कीच. पुण्यात राहून तुला कोणी टॉन्ट नाही, लोकांना तेच वाटतं की हा आता काय फक्त ट्रिप घेऊन चाललंय, हा थोडे वर्ष करेल, मग नंतर काहीतरी रिअल जॉब बघेल. तुझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये तू असं लिहिलंस की तू आउटडोर एज्युकेटर आहेस. तर ही टर्म काय आहे तर, आणि काय काय असतं त्याच्यामध्ये? सो ही आता थोडी एक निश टर्म झाली आहे, किंवा बाहेर मी पडल्यानंतर, भारताच्या बाहेर पडल्यानंतर मला समहाव कळलं की अशी पण एक टर्म आहे. तर आउटडोर एज्युकेशन म्हणजे निसर्गात जाऊन तुम्ही शिक्षण घेताय असं म्हणायला हरकत नाही, लिटरल ट्रान्सलेशन म्हणायचं झालं. पण ऑस्ट्रेलियासारख्या देशात आउटडोर एज्युकेशन हा त्यांच्या करिक्युलमचा भाग आहे. सो त्यांच्या अभ्यासक्रमात, त्यांच्या प्रायव्हेट स्कूल जितक्या आहेत तिथे कंपल्सरीली मुलांना 5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा जो कुठला एक कॅम्प म्हणायला हरकत नाही, किंवा ओव्हरनाईट जर्नी, त्याला जर्नी म्हणतात ते तिकडे, तर त्याला त्यांना कंपल्सरी जायचं आहे. पण मला सांग, आउटडोर एज्युकेशन म्हणजे बाहेर जाऊन इतिहास भूगोल नाही शिकायचं, नाही निसर्ग शिकायचा. बरोबर. सो बाहेर जाऊन तुम्ही लाईफ स्किल्स शिकायच्या, की आता मी तुझ्या बरोबर त्याच ट्रिपला गेलोय, समजा आपण माउंटेन बायकिंग करणार आहे, कॅनोइंग करणार आहे, आणि मग थोडंसं बुश वॉकिंग करणार आहे, तर मग तेव्हा मला तुझ्या बरोबर काम कसं करायचंय, कारण ह्या फक्त ऍक्टिव्हिटीज करायला स्पेशलिस्ट येणार आहेत माझ्यासारखी लोक, की जे सेफ्टी शिकवणार आणि गोष्टी सांगणार तुम्हाला 4, लेस कशी बांधायची किंवा इन जनरल बाकीच्या गोष्टी. पण लेस कशी बांधायची हे पण शिकवायला लागतं का रे? हे मी शिकलो माझ्या एका वेगळ्या लीडरकडनं इंडिया एक्स मध्ये. सो त्याचे वेगवेगळे टेक्निक्स असतात. ओ बापरे. सो मग म्हणजे फारच असं, मग ते मी म्हणलं तसं की ते निश व्हायला लागलं की आता आपण आलोय. सो ट्रेकिंग किंवा ह्या गोष्टी तर आहेतच, पण ह्याचा उपयोग तुम्ही तुमच्या रिअल लाईफ मध्ये कसा कराल हे सगळं थोडंफार फिलॉसॉफिकली त्या मुलांना फक्त एक बीज रोवायचं, मग ते जेव्हा केव्हा उगेल तेव्हा उगेल. काय सांगतोस, हे वेगळंच आहे. आता जेव्हा तू लाईफ स्किल म्हणालास तेव्हा मी पटकन बेअर ग्रिल्सचा विचार करा. म्हणजे सर्व्हायव्हल स्किल्स नाही, सर्व्हायव्हल स्किल्स नाही, लाईफ स्किल्स. सर्व्हायव्हलचे सगळे इक्विपमेंट तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे एवढ्या दिवसांचं खाणं, राहणं, कपडे सगळं आहे. आता तुम्हाला इम्पॉर्टन्स कसला कळला पाहिजे, तर पाणी, की 4 लिटर आपल्याकडे पाणी आहे, पण आता आपल्याला पुढे जेवण जे बनवायचंय 10 लोकांना, तर मग त्याच्यासाठी जेव्हा आपल्याला संध्याकाळी ते बनवायचंय तर दुपारी साधारण आपल्याला हे प्लॅनिंग करायला लागणार आहे की आपल्याकडे पाणी आहे का, मग पाणी नाहीये का, तर मग आपल्याला भरून यायला लागेल. सो हे जे आपण ग्रांटेड गोष्टी ज्या घेतो ना आपल्या आयुष्यातल्या, तर ह्याची जाणीव करून देण्यासाठी ते तिकडचे पण पालक त्यांना पुढे, कारण ते पण खूप रिच फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतात, आणि त्यामुळे त्यांना असं जाणवतं एका स्टेजला की अरे त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे. मग ती कोण देऊ शकतं, मग ते आमच्यासारखी लोक की जी आम्ही मोस्टली नेचरमध्ये राहतोय आणि मग ह्याच गोष्टीच्या बाबतीत पॅशनेट आहोत. तर मग अशा हिशोबाने ते आउटडोर एज्युकेशन चालू होतं की तुमची बॅग कशी पॅक करायची, मग लेयर्स कुठले घालायचे, की जो मला पहिल्यांदा प्रश्न पडलेला की तेव्हा जर मला कोणी सांगितलं असतं की कॉटन घालायचं नाही
तर माझं लाईफ खूप चांगलं झालं असतं 2-2.5 वर्षासाठी, की जेव्हा मी स्ट्रगल करत होतो. पण आता आम्ही तिथे आहे, सो आम्ही त्यांना तेच सांगतो की तुमच्याकडे कॉटन आहे का, नका घेऊ. 5 दिवसाचा कॅम्प आहे, 2च कपडे घ्यायचे. एक की जे तुम्ही 5 दिवस घालणार, दुसरे जर ओले झाले तर वापरायचे. आता हे खूप मेंटल आहे, हा खूप मेंटल ब्लॉक आहे आणि हा अगदी मी समजू शकतो. ह्यातनं मी पण गेलेलो आहे. पण आता मी अशा एका स्टेजला पोहोचलोय, इव्हन आता रिसेंटली मी एक कोर्स केला की जेव्हा मी 22 दिवस फील्डवर होतो, डेझर्टमध्ये होतो, प्रचंड घाम यायचा, एकच कपडे घातलेले असतात आणि काहीही फरक पडत नाही. प्रत्येकाच्या अंगाला तेवढाच वास येत असतो आणि एका दिवसाने तुम्ही सगळेच युज होता. इट्स अ लॉट. तू किती आउटडोर एज्युकेशनचे कॅम्प्स घेतलेस आतापर्यंत? सो मी ऑस्ट्रेलियात साधारण 1.5 वर्ष काम केलं आणि तेव्हा 5-5 दिवसाचे किंवा 7-7 दिवसाचे असे प्रोग्राम असायचे. मला प्रोग्राम्स किती केले मला आठवत नाही, पण साधारण माझे टोटल मी सगळे आउटडोर डेज इन्क्लुडिंग माझा समजा जर फोलिएज धरलं, इंडियाक्स धरलं, मग ऑस्ट्रेलिया आणि US सगळा एक्सपिरियन्स धरला, तर आम्हाला एक लॉगबुक मेंटेन करायला लागतं. तर त्या ह्याच्यात माझे साधारण एक 1200 दिवस फील्डवर असे झालेत. 4 वर्ष मी फक्त बाहेरच राहिलेलो आहे असं म्हणायला अरे बापरे हरकत नाही. अरे बाप. त्याच्यात वेगवेगळं आहे. म्हणजे मी वाईल्ड लाईफ कॅम्पला गेलो तर मी तेव्हा रिसॉर्टमध्ये राहिलेलो आहे, पण मी तेव्हा फील्डवर आहे. म्हणजे मी काय म्हणतो, पुण्यात नाही किंवा मी माझ्या घरात नाही. आणि मग नंतर ते अजूनच एक्स्ट्रीम होत गेलं. सो बऱ्यापैकी हे झाले. हिमालयातले ट्रेक्स मला अजूनही आठवत आहेत. साधारण 61 हिमालयन ट्रेक्स मी लीड केलेत, की जे 9,000 फुटाच्या वरच जातात. सो तू भारतामध्ये जेव्हा हिमालयात वगैरे ट्रेक्स केलेस तेव्हा असे काही मनावर ठसलेले काही एक्सपिरियन्सेस आहेत तुझे? असतीलच आय एम शुअर. हिमालयातलं जे काम होतं ते बेसिकली असं होतं की लोकल जी लोक आहेत ते आणि ट्रेकर्स ह्यांच्यातला आम्ही दुवा होतो, कारण आम्हाला इंग्लिश थोडंफार यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आम्ही तिकडे हेल्थशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होणार आहेत त्याचे इन्चार्ज होतो. गाईड असायचे किंवा लोकल लोकांसाठी असे की जेणेकरून त्यांना तिकडचा सगळा त्यांचा हे आहे, ते तिथलेच असल्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे, तिकडचं रस्ता माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात आम्हाला पडायची काही गरज नाही. सो मग त्या ह्याच्यात असे काही एक्सपिरियन्स होते की जेणेकरून एकदा जेव्हा हे सगळे ट्रेक्स हाय ऑल्टिट्यूडवर जातात तेव्हा हाय ऑल्टिट्यूड सिकनेस नावाचे एक प्रकार असतो. एक पार्टिसिपंट होती माझी, एक केदारकांठा नावाचा 12,000 फुटाचा ट्रेक आहे हिमालयातलाच. तर तो सांक्री नावाच्या एका गावावरनं चालू होतो उत्तराखंडमध्येच. आणि तेव्हा मी तो समिट डे होता. समिट डे साधारण तेव्हा विंटर ट्रेक असल्यामुळे थोडा उशिरा होता, सगळीकडे बर्फ, गुडघ्यापर्यंत बर्फ वगैरे. आणि मग माझ्या बरोबर लकीली तेव्हा अजून एक माझा ट्रेक लीडर होता. सो आम्ही दोघं आणि आमचे 2 गाईड्स. सो आमच्याकडे भरपूर टीम होती. गाईड्स म्हणजे त्याचे लोकल होते, लोकल लोक होते ते. त्यांना आम्ही सुपरमॅन इन द माउंटन असंच म्हणतो, कारण त्यांचा स्टॅमिना बघितल्यानंतर आपण कुठेच नाहीये हे अगदीच कळून येतं. आणि मग तेव्हा एका मुलीला हेपचे सिम्पटम्स दिसायला लागले, पल्मनरी एडिमाचे. आणि तेव्हा प्रश्नच विचारून हे कळतं, कारण अजून काही त्याला काही दुसरा काय म्हणतो एक रूल ऑफ थंब असं म्हणायचं नाहीये, कारण ते खूप अनप्रेडिक्टेबल आहे सगळं. म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर प्रश्नच विचारतात ना की तुम्हाला काय होतंय, मग इन्स काय आहेत, आउट्स काय आहेत. तर तसे प्रश्न विचारल्यानंतर जाणवलं की तिला बऱ्यापैकी स्ट्रॉंग ऑल्टिट्यूड सिकनेस बसलाय आणि तिचं विझिंग खूप होत होतं. तर त्यामुळे मग आम्ही ऑक्सिजन सिलेंडर कॅरी करायचो. तेव्हा मग मी माझ्या गाईडला सांगितलं की आपण हिला ऑक्सिजन लावू आणि आपण हिला खाली घ्यायला सुरुवात करू. तर तिने पण थोड्या वेळाने ऐकलं, कारण ते पण बराच पैसा वेळ खर्च करून आलेले असतात, त्यामुळे त्यांना पण वर जायची खूप इच्छा असते. पण शेवटी माउंटनच्या समोर आपल्याला काही चालत नाही. आणि मग ऑक्सिजन वगैरे लावला. मग आमच्याकडे ऑक्सिमीटर असायचं. तर थंडीत काय होतं, ऑक्सिमीटरमध्ये आपल्या सगळे एक्स्ट्रीमिटी सगळ्या थंड पडलेल्या असल्यामुळे त्या ऑक्सिमीटरचं रिडिंग यायला जरा बराच वेळ लागतो, पण तरी आलं असं होते. तर ते बऱ्यापैकी खाली होतं, ते अलार्मिंग होतं आमच्यासाठी पण. म्हणजे तिचा ऑक्सिजन सिलेंडर संपत आला होता? नाही, ऑक्सिजन बॉडीतला संपत होता. बॉडीत? अच्छा, ते लावतो आपण ते. ओके. आणि मग तेव्हा आम्ही ऑक्सिजन दिला, मग तिला जरा बरं वाटायला लागलं आणि मग तेव्हा आम्ही डिसेंड करायला लागलो. पण तिचा जो म्हणजे उतरायला लागला.
तो एकच रेमेडी असते फक्त, की हे सगळे जर काही झालं ना तर डिसेंड टू द ऑल्टिट्यूड वेअर दॅट पर्सन इज कम्फर्टेबल. तो कितीही असू शकतो. राईट. आणि मग आम्ही उतरायला लागलो खाली तर आमचा जो छोटासा ऑक्सिजन सिलेंडर होता तो संपला. आणि मग संपल्यानंतर तो ऑक्सिजन जेव्हा तो मास्क काढला तर तेव्हा तिचा हेडेक परत सुरू झाला, परत विझिंग चालू झालं, परत तिला अशी खूप चक्कर येत होती. तर म्हणजे तिने जो लावला होता तो संपला, तो अख्खा सिलेंडर संपला. कारण माझा जो काही मिनिट्स पर सेकंड, मला पण एक्झॅक्ट आठवत नाही, PSI च्या हिशोबाने तो हे देतो आपण, त्याच्यात डायल असतो, रेग्युलेटर असतो प्रॉपर, आणि मी 8च्या हिशोबाने देत होतो तिला. तेव्हा तिला छान वाटत होतं. पण तेवढी क्वांटिटी वापरल्यामुळे त्याचा जो काही टाइम फ्रेम जी आहे ती कमी होती, कारण मी गॅस मोठा केला आहे बेसिकली, तर त्यामुळे लवकर सिलेंडर संपणार आहे माझा. तर मग आणि आमच्याकडे तेव्हा लकीली वॉकी टॉकीज होते, कायम असायचे. तर मग तेव्हा आम्ही ऑलरेडी वॉकी टॉकी केलेला आमचा जो बेस होता, जो जिथनं आम्ही चालू केलेला ट्रेक, तर तिथे अजून एक ऑक्सिजन सिलेंडर आम्ही कायम ठेवायचो. तर मग तिथल्या माणसाला आम्ही सांगितलेलं की त्याला वर पाठव. मग सुपरमॅन म्हणलं तसं की ते पटपट यायला सुरुवात करतात, की जिथे आपल्याला 2-2.5 तास लागतील तिथे अर्धा तासात येतात. मग तोपर्यंत तो येत होता. मग आमची एक भेटण्याची तो एकच रूट होता कारण. आणि मग असा एक मोमेंट आला की जेव्हा मला म्हणजे तो संपला आणि आता मला काहीच करता येत नव्हतं, तर मग मी तिला खरंच खोटं सांगितलं की आहे आणि तुला येतोय ऑक्सिजन सिलेंडर, कारण ऑक्सिजन येतोय. कारण ती मला म्हणायला लागली की मला परत व्हायला लागलंय हे सगळं, मला उलटीसारखं होतंय खूप जास्ती. तर म्हटलं नाही आहे, अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे, आहे माझ्याकडे मोकळा. आणि मला का सुचलं असेल, मी का खोटं बोललो असेल, काही माहित नाही. कारण तेव्हा ना खूप ते ॲड्रेनलिन किक होतं म्हणतात ना, ते माझं आणि गाईडचं दोघांचे खूप किक झालेलं. आम्ही फुल थरथरत होतो, कारण तो समोरचा माणूस मरतोय तुमच्या समोर, कारण ऑक्सिजनच नाही, आता काय अजून काय बोलायचं. तर मग ते असं खूप घाबरल्यासारखं पण होतं, पण ऍट द सेम टाइम ती रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढी आहे ना की ह्या माणसाला खाली घेऊन जायचंय. तर मग तेव्हा मी ते खोटं बोललो आणि समहाव मला अजूनही विश्वास बसत नाहीये आत्ता पण की तो प्लसिबो इफेक्ट तिच्यावर झाला. मे बी तो 10-15 मिनिटासाठी, जोपर्यंत माझा तो ऑक्सिजन सिलेंडर येत नाहीये. आणि तो लगेच जसा ऑक्सिजन सिलेंडर आला तसा आम्ही तो बदलला आणि तो परत लावला. आणि त्याच्यानंतर मग तुझी काय मनाला शांती मिळाली. तर ते जे काही तो एक एक्सपिरियन्स होता, तर तेव्हा असं खूप मला कळत नव्हतं की का मी ही स्टेप घेतली असेल, पण एकच इन्स्टिंक्ट होता की ह्या माणसाला काही झालं तरी वाचवायचं. पण ती मरू शकली असती. म्हणजे आता हा ऑल्टिट्यूड सिकनेस असल्यामुळे हो, दॅट इज अ व्हेरी स्लो डेथ असं. म्हणजे तू जर तिला खरं सांगितलं असतं तर ती एकतर ती मेंटली खचली असती ती. सो त्यामुळे तो एक पण खूप मोठा गेम आहे. आणि अजून एक असतं की तेव्हा आम्ही वेगवेगळ्या गोळ्या पण देतो, की डायमॉक्स नावाची गोळी असते, ॲसेटोझोलामाइड म्हणून, की ज्याच्यानी जे ॲक्लिमटायझेशन म्हणतात तर ती प्रोसेस जरा फास्ट होते. आणि स्टेरॉइड्स असतात की ज्या ओव्हर द काउंटर मिळतात, त्या 8 गोळ्या आणि ही 1, अशा टोटल 9 गोळ्या मी तिला दिलेल्या. आणि मग कारण तिला पण एनर्जी मिळायला पाहिजे चालायला, सो ते स्टेरॉइड्स लगेच हेल्प करतात. आणि मग अजून एक वेगळी गोळी असते कारण तिचे विझिंग खूप होतं, त्यामुळे मग आम्ही ते ब्लड प्रेशरची गोळी दिलेली. सो ते असं सगळं देऊन मग ते, कारण मग काय होतं बराच वेळा हे झालेलं असताना जेव्हा त्यांना उलट्या होत असतात तेव्हा खूप चान्सेस असतात की ती गोळ्या बाहेर पडतात. पण तू तिला नंतर सांगितलंस की असं? नाही, नंतर नाही सांगितलं मी तिला. आता जर तिने हे पॉडकास्ट बघितला तर तिला काय की मीच होते ऑलमोस्ट डेड. ऑलमोस्ट हो. आणि ती बॅच प्रचंड भारी होती माझी. आणि मी लकी होतो की माझ्याबरोबर अजून एक ट्रॅक लीडर होता की जो बाकीच्या लोकांना वर घेऊन गेला. नाही तर काय होतं, आता मी तू जसं म्हणालीस तसं की लीडर म्हणून माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर समजा माझ्या बरोबर 20 लोक आहेत आणि समजा एकाला कोणाला तरी असं काही झालं तर मला सगळ्यांना परत करायला लागतं, कारण तेव्हा मला एकच व्यक्ती इम्पॉर्टंट आहे, कारण लाईफ आणि डेथ सिच्युएशन आहे. मग तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स खड्ड्यात गेला असं म्हणायला मला काहीच भीती नाही वाटली पाहिजे. कारण मला माहित नाही की अजून वर जाऊन बाकीच्या त्या 19 लोकांपैकी कोणाला जर काही झालं तेव्हा तिथे मी नसणार आहे, मग तेव्हा त्यांना एड कोण मिळणार. सो तो खूप सगळा गॅम्बल आणि हे सगळं करत असताना मग ते, म्हणून मी म्हणलं तसं की ते एन्जॉय करता येत नाही, कारण तुम्हाला डोक्यात वेगळाच भुंगा चाललेला असतो. हो रे. मला हे कळत नाहीये की तुला
एकतर ते सुचलं कसं की हिला आपण सांगूया की तुझं आहे, आणि तो वर्क झाला. हो ना, म्हणजे मे बी 5 मिनिटं गेली असतील, मला तेच आठवत आहे. अरे पण विदाऊट ऑक्सिजन 5 मिनिटं ही. आणि मला अजूनही आठवत आहे की तेव्हा असं फिलिंग होतं ना की मी त्या डायलकडे बघितलं आणि मग मी माझ्या गाईडला सांगितलं, आणि त्या गाईड त्याच्याबरोबर पहिल्यांदाच असं काहीतरी होत होतं. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं की त्याची फाटलेली आहे, माझीही तेवढीच फाटलेली होती. पण मी जेव्हा त्याला दाखवलं तेव्हा त्याचं असं आलं की आप क्या करे सर, आणि मग मी म्हणलं काहीच करू शकत नाही. मग तेव्हा तो मेंटल गेम आला की मग हिला आता फक्त मेंटलीच सांगायचं की नाही नाही ठीक आहे, अजून मला तर वाटत नाही की तिथे काही, कारण मेंटल गेम पण बराच आहे तिकडे. मी तर म्हणेन सगळाच मेंटल गेम आहे जेव्हा ह्या माउंटन्समध्ये जाता तुम्ही. सो पण तू त्याला कळलं हे लगेच की तू हा गेम आता ऑन करतोयस. कारण ती पण मध्य प्रदेशची होती. सो हिंदी मग सगळं इंग्लिशमध्ये बोलत नव्हतो मी तेव्हा, येत पण नव्हतं मी बी इंग्लिश, नाही येत पण नव्हतं म्हणजे सबकॉन्शियसली ते पडत नव्हतं तोंडातनं बाहेर इंग्लिश, तेव्हा हिंदीच पडलं बाहेर जे काय होतं ते, कारण बऱ्यापैकी फाटलेली असते नो डाऊट. हो. अजून एकदा झालेलं की जेव्हा एक रुपिन पास नावाचा ट्रेक होता, तर तेव्हा एक दिल्लीची मुलगी होती, आणि माझं दिल्लीच्या लोकांबाबतीत काही हे नाहीये, वाकडं नाहीये, पण मी तिकडे काम केल्यानंतर अशी खूप पब्लिक, सगळ्या भारतातच पब्लिक यायचं ना ट्रेक्स करायला, तेव्हा असं जाणवायला लागलं की दिल्लीच्या लोकांपासून जरा थोडं 4 हात जरा लांबच राहिलं बरं. म्हणजे शो ऑफ आणि असं फार ऍटिट्यूड असतो बाबा, माहित नाही का. नाही ते माउंटन्स मध्ये आल्यावर पण आता कशाला दाखवायचं आहे उगाच. पण एनिवे ते साऊथ दिल्ली गर्ल्सचे जे मीम्स असतात तशा असतात. अगदी बरोबर. ओके. तर मग ती खूप ओव्हर कॉन्फिडंट होती बेसिकली, की तिला बॅग ऑफलोड करायची नव्हती तिची. ऑफलोड करायची म्हणजे की तुम्हाला ऑप्शन असतो अशा कंपनीज बरोबर गेल्यानंतर की तुम्हाला सगळं सामान स्वतःचं कॅरी करायची गरज नाहीये, तुम्ही फक्त डे पॅक कॅरी करू शकता की ज्याच्यात तुमचं पाणी आणि स्नॅक्स आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही त्या खच्चरवर टाकायच्या. मग तो खच्चर डायरेक्ट कॅम्प साईडला पोहोचतो, तो खेचर. हा. त्यामुळे मग तुम्ही निवांत ट्रेक करू शकता ना ऍज अ पार्टिसिपंट, त्यामुळे तुम्हाला एन्जॉय करता येतात व्ह्यूज वगैरे सगळे. तर मग तिच्याकडे 3 दिवसापासून तिचं बरंच चाललेलं की तिचं माकड हाड दुखतंय आणि जरा कंबर पण दुखतीये. तर आम्ही इन जनरल तिला सांगत होतो की तू ऑफलोड कर बॅग आणि जरा बरं वाटेल तुला. आणि तिचे पहिल्याच दिवसापासून जरा थोडे ऍसिडिटीशी रिलेटेड पण हेल्थ इश्यूज होते, तर त्यामुळे ती बऱ्यापैकी ॲडमंट होती इन जनरल नेचरमध्ये. आणि मी म्हणलं ठीक आहे आफ्टर, कारण ते सगळे ॲडल्ट्स आहेत, त्यामुळे तिथे त्यांच्याबरोबर एक फायदा काय असतो काम करायचा की ते त्यांना एकदा सांगायचं, आणि मग दुसऱ्या वेळेस आम्ही जे म्हणतो की आउटडोर एज्युकेशनमध्ये की नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस, की तिथे कोणाला कोणी पनिशमेंट देणार नाही. तो नॅचरल कॉन्सिक्वेन्स काय आहे, तर तुम्ही जर आत्ता आमचं ऐकलं नाही काहीच प्रॉब्लेम नाही, नंतर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे, कारण आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स जास्त आहे एवढंच, बाकी काही नाही. तर मग त्या नॅचरल कॉन्सिक्वेन्स इव्हेंच्युअली तिने ती बॅग ऑफलोड केली वगैरे सगळं. काय वय होतं तिचं? साधारण 30 असेल. ओके. आणि मग पास डे होता. सो पास डे, सो हा ट्रेक 15,380 फुटावर जातो आणि मग परत खाली जातो. खूप सुंदर ट्रेक अशासाठी आहे की प्रत्येक टर्न व्हॅली एकतर खूप क्लोज्ड आहे आणि उत्तराखंडमध्ये चालू होतो, हिमाचलमध्ये संपतो, आणि प्रत्येक टर्नला व्ह्यूज तुमचे चेंज होतात कारण माउंटन्स वेगवेगळे येतात. ओ माय गॉड, फारच सुंदर आहे. आणि मग पासला तुम्ही गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये गेलात की तुम्हाला मोठ्या मोठ्या स्नो स्लाइड्स मिळतात. तर 3 स्नो स्लाइड्स मिळतात की तुम्हाला भरपूर खाली असं घसरत जाता येतं. आपल्याच रेनकोट घ्यायचा खाली ढोण्याचा आणि मग जायचं खाली. सो त्याच्यासाठी लोक येतात की स्लाइड्स करायच्या, कारण एवढ्या मोठ्या स्लाइड्स मिळत नाहीत. पण त्याच्यासाठी तेवढं चढायला पण लागतं, त्याच्याशी 6 दिवस पहिले भरपूर कष्ट करायला. राईट. तर मग हे सगळं चालू असताना तो ट्रेक ना माझ्यासाठी सगळ्यात भंगार पण होता आणि सगळ्यात छान पण होता. कारण एक ट्रेकर होता तिथे माझा की जसं म्हणलं असं की ते अनुभव ते एकाच ट्रेकमध्ये, म्हणजे ते काय म्हणतो व्हेन इट रेन्स इट पोअर्स, ती जी म्हण आहे ना ती खरी आहे. तर त्या ट्रेकमध्ये आम्ही 4 वाजता उठून 5 वाजता चालू करायचो चालायला. आणि हे जी लोकल स्टाफ असतो ना आमचा, हा खूप जास्ती भारी असतो, कारण ते 2:30-3 ला उठतात, 20 लोकांसाठी जेवण बनवतात, ब्रेकफास्ट बनवतात. मग मी म्हणलं तसं की इच्छा नसते कोणाला म्हणजे ठुसायचं आणि पुढे जायचं,
तर मग मी ह्या ट्रेकमध्ये सगळ्यांना रिक्वेस्ट केलेली, आधी पण दिलेलं ब्रीफिंग की ओके तुम्ही खा, इच्छा नसली तरी खा, कारण आपला पुढचा जो दिवस आहे, जो नंतर आपण ब्रेकफास्ट करणार आहे, तो साधारण 11 तासांनी येणार आहे. हो. सो त्यामुळे किंवा जेवणाचा जो पिरियड आहे तो 8 तासांनी आपण जेवणार आहे आणि मग 11 तास किंवा 12 तासाचा आपला दिवस आहे, जेव्हा आपण चालत राहणार आहे कम्प्लीट. तर खा. तर मग जेव्हा मी सकाळी पण त्यांना एनकरेज करत होतो तेव्हा एक माणूस होता की जो म्हणाला की नाही मैंने स्निकर्स खाया है. तर स्निकर्स खाया है तो माझं जरा, तू त्या दिल्लीच्या मुलीचा तेच चाललंय इंटर अलाइंड आहे सगळं, काही हरकत नाही. तर मी त्याला म्हणलं की अरे तू स्निकर्स म्हणजे आम्ही जर स्निकर्सच द्यायचे असते तर मग एवढा फुल कोर्स ब्रेकफास्ट नसता बनवला. खिचडी बनते, पोहे बनतात, दलिया बनतो, म्हणजे 5 भारी मेन्यू असतो, स्प्रेड. हा प्रॉपर स्प्रेड, म्हणजे लक्झरियस ट्रेकिंग असतं ते. आणि मग मी म्हणलं मग तेच केलं असतं ना, आम्ही स्निकर्सच दिले असते सगळ्यांना. म्हणजे मी पुण्याचा असल्यामुळे मी प्रचंड सार्कॅस्टिक वागतो लोकांची. मी हा प्रश्न तुला विचारणार होते की ते आड येतं का तुझ्या कधी भरपूर, आणि मला बऱ्याच वेळा गळ्याशी पण येतं, पण ठीक आहे. पण ते गरजेचं पण असतं बऱ्याच वेळा, कारण लोकांना सरळ सांगून कळत नाही. तर मग तेव्हा तो त्याची समाव चिडचिड झाली. आणि ऑल्टिट्यूडला ना एक असं पण होतं की तुमची चिडचिड पण बऱ्यापैकी होते. तर तो म्हणाला की तुला काहीच कळत नाही, मी 40 वर्षाचा आहे, तू फक्त 25 वर्षाचा आहे, मी एवढे ट्रेक्स केले, तू एवढेच ट्रेक्स केले. तर मग माझा असं, आणि हे सगळ्यांसमोर होतंय बरं का, म्हणजे ठीक आहे ओके, काही आता काय बोलणार मी. तर माझा मग गाईड खूप चिडला त्याच्यावर, कारण गाईडला पण ते पण बिलकुल ह्या बाबतीत कधीच हायगाय करत नाहीत. खायचं म्हणजे खायचं, कारण त्यांना माहिती आहे की काय होणार आहे पुढे. हे सगळं झालं. मग ह्याच्यात ना तिने पण ब्रेकफास्ट केला नव्हता. आता हे मला माहित नव्हतं, कारण माझं ती जी दिल्लीची मुलगी, साऊथ दिल्ली, हे माहित नाही कुठली होती. पण मग आम्ही पास चढायला वगैरे, म्हणजे तो साधारण 4-1 तास लागतात, 3-3-3.5 तास लागत असतील जायला. आणि मग त्यानंतर तुमचा ऍक्च्युअल पास येतो की ज्याचा इन्क्लाइन बराच आहे, आणि साधारण तुमची तिसरी स्टेप ही तुमच्या तोंडासमोर असते. सो तुम्ही 1, 2 आणि 3, तो फक्त खूप छोटूसा पॅच आहे, साधारण एक 100-200 फुटाचा पॅच असेल फक्त, की जेव्हा तो एक खूप स्टीप असा हे येतो आणि मग तुमचा पास येतो. तर आता ह्याच बॅचमध्ये अजून एक मुलगी होती की जिला ऑल्टिट्यूड सिकनेस नव्हता बसला, पण तिचे उलट्या आणि जुलाब हे 10-10 मिनिटांनी चालू होते, कारण मे बी तिला फूडशी रिलेटेड काहीतरी झालेलं. त्यामुळे ते कपल होतं, मग त्यांच्याबरोबर मी थांबलो. मग माझ्याबरोबर अजून एक असिस्टंट ट्रेक लीडर होता, जो पहिलाच ट्रेक होता त्याचा, त्याला मी पुढे पाठवला. माझे अजून जे 2 गाईड्स होते त्यांना पुढे पाठवले, आणि मी ह्यांच्याबरोबर हळूहळू येत होतो. त्यामुळे आमच्यात आणि मेन ग्रुपमध्ये भरपूर गॅप पडली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्या पासच्या दिवशी त्या मुलीनी, ज्या मुलीबद्दल आता आपण बोलतोय, तर तिने ऑफलोड नव्हती केली बॅग. तिला अप्रूव्ह करायचं होतं तिच्यासाठी स्वतःला की मी कॅरी करू शकेन माझी बॅग. जेव्हा तुम्ही तिला आधी सांगितलं होतं की बाई तू ऑफलोड कर, आणि ऑलरेडी आधीचे 2 दिवस तिने केलेली आहे ऑफलोड, पण त्या दिवशी समोर तिला काय माहिती, रेडबुल प्यायला तिने, मला काही माहिती नाही. मग मी त्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलो, स्टीप सेक्शन पर्यंत. तेव्हा माझा तो गाईड भेटला मला. तर तो तेव्हा मला म्हणाला की ती जी मुलगी आहे तर ती ब्लॅकआउट होतीये म्हणे, तर तिला तुम्ही वर एकदा गेल्यानंतर जरा बघा. ब्लॅकआउट होते म्हणजे तिला एकदम असं अंधारी आल्यासारखं होतंय डोळ्यासमोर, आणि मग ती परत नॉर्मल होतीये. तर म्हणलं ठीक आहे. मग मी गेलो वर आणि मग मी बघितलं. पण त्या बॅचमध्ये असं माझं खूप असं म्हणजे हिरमोड झालेला माझा, कारण एकतर त्या माणसाबरोबर भांडण झालेलं, मग अजून ही ऐकत नव्हती, आणि मग ही लोक खूप चांगली होती मागे पडलेली, पण त्यांना बरं वाटत नव्हतं. असं ते सगळं मॅनेज करता करता मग ही जी मुलगी होती ही बसली, आणि ना तिथे 2च कलर दिसतात. म्हणजे जर आकाश निळा असेल तर निळा आकाश, नाही तर पांढरा आणि काळा. स्नो जिथे कुठे तुम्ही बघता तर फक्त स्नो, आणि जर दगड बाकीचे मध्ये मध्ये जे काय असेल ते. तर मग आता ह्याच्यात ती फोटो वगैरे काढत होती, तर ती अशी बर्फावरच बसली, आणि मग तिला कळेनाच की काय चाललंय. आणि मी असं जरा ऑब्झर्व्ह करत होतो, मी जरा थोडा लांब बसलेलो, आणि मग मला असं खूप अनयुज्युअल दिसलं की तिला काहीतरी होतंय. तर मी तिला असं जाऊन हलवलं की नक्की तुला काय होतंय बाई. तर ती म्हणाली की मी परत ब्लॅकआउट होतीये, मला खूप जास्ती चक्कर येते आणि माझं प्रचंड डोकं दुखतंय. तर मग मी तिचा ऑक्सिजन चेक करायचा प्रयत्न केला, तर अगेन म्हणलं तसं की थंड, त्यामुळे ऑक्सिजनचे रिडिंग आलंच नाही. त्यामुळे मला काही कळलं नाही. त्यामुळे ठीक आहे, मग ते हे घेत नाही. तर ती उठता येत नव्हतं तिला, आणि मग ती म्हणाली की मला ना खूप जास्ती गरम होतंय, तर मला आता कपडे काढायचे सगळे.
हा म्हणजे सगळे लेयर्स काढायचे. पण बर्फ होता ना तिथे? 4 लेअर तर सगळ्यांनी घातलेले, कारण तेव्हा आम्ही मे महिन्यात गेलेलो. सो प्रचंड थंडी असते त्या ऑल्टिट्यूडला. आणि मग मला समहाव तू एव्हरेस्ट जर मूवी बघितला असशील, ओके तू बघ, तर त्यात एक हेसची केस दाखवलेली आहे त्यांनी, की जेव्हा तो समिटवरनं परत येत असतो तर तेव्हा त्याला तो हेस होतो, सेरिब्रल एडिमा, की जेव्हा ते हॅल्युसिनेशन व्हायला लागतात तर तेव्हा गरम व्हायला लागतं त्याला. तर त्या 28,000 फुटावर तो सगळे कपडे काढतो आणि त्यामुळे तो मरतो. तर मला ना ते फक्त असं डोळ्यासमोर दिसलं की ह्या ऑल्टिट्यूडवर तुम्ही एक जॅकेट काढा, ह्याच्या पुढे मी तुम्हाला परमिशन पण देणार नाहीये की तुम्ही पुढे काही जा, कारण घाम पण आलेला असतो ना. त्या घामाला जर थंड हवा लागली तर तुमचं बॉडी टेम्परेचर खूप लगेच ड्रॉप होतं. त्यामुळे कितीही घाम आलेला असले तरी तुम्ही ते घालून ठेवायचं असतं की जेणेकरून रिॲक्शन होणार नाही. आणि मग डोकं आणि वॉमिटिश फिलिंग, डिझिनेस, ब्लॅकआउट हे सगळं दिसत असल्यामुळे मला असं झालं की आता मला ऑक्सिजन सिलेंडरचं म्हणजे ऑक्सिमीटरचं रिडिंग मिळत नसल्यामुळे आता मी काय करू म्हणजे मी फक्त काय केलं, मी फक्त सिलेंडर असेंबल करून ठेवला आणि मी माझ्या त्या दुसऱ्या ट्रॅक लिडरला सांगितलं की तू हिला घेऊन जा खाली, स्लाइड करून घेऊन जाऊ नको, कारण स्लाइड करायला वेळ लागतो, कारण तुम्ही लाईन मध्ये थांबता, मग तुमचे जे सेफ्टी असते, मग तुम्ही त्या ह्याच्याने जाता वगैरे, तर थोडा वेळ लागत. जे स्लाइड करायला लोक येतात या ट्रेकला. बरोबर. आता ती मला सारखी सांगते की मला स्लाइड करायचंय, मला स्लाइड करायचंय, मला स्लाइड करायचंय. तर ती एका लूप होल मध्ये गेलेली. तर मी म्हणलं ठीक आहे, पण आत्ताही वेळ नाहीये, तुला आत्ता खाली जायला लागेल. हा ट्रेक असा आहे की जिथे तुम्ही उलटे नाही जाऊ शकत. उलटे गेलात तर तुम्हाला 3 दिवस, इकडे गेलात तर तुम्हाला 2 दिवस नॉर्मल ऑल्टिट्यूडला यायला. सो त्यामुळे आता तुम्हाला पलीकडेच जायचं, तुम्हाला इकडे जाऊन काही फायदा नाहीये, कारण आता तो पास ट्रेक आहे. ओके. सो त्यामुळे त्यांना परत डिसेंड करायचं, तुम्हाला पलीकडेच न्यायला लागेल. राईट. मग मी त्याला म्हणलं की तू खाली ने तिला, आणि मग मी म्हणलं की ठीक आहे, आता तिला परत थोड्या वेळाने तिला परत बरं वाटायला म्हणलं ओके ठीक आहे. तिने काही स्लाइड वगैरे केला नाही आणि मग मी सगळ्या शेवटच्या लोकांना वगैरे घेऊन आलो. आणि मग मला पहिली स्लाइड झाल्यानंतर माझा तो ATL जो होता ना, तो घाबरल्यानंतर हातवारे करतोय की तू लवकर ये लवकर ये लवकर ये, कारण त्याचा पहिलाच ट्रेक होता. आणि माझ्या बाबतीत पण ही केस कधीच झालेली नाही अशी. मी म्हणलं झालं काहीतरी, मी पळत खाली गेलो आणि तेच बर्फ भरपूर. आणि मग तेव्हा जेव्हा ऑक्सिजन घेतलं तेव्हा मला अजूनही आठवतंय तिचं 72-142 असं रिडिंग आलेलं. सो 72 ऑक्सिजन आणि 142 त्यांचा हार्ट रेट. किती युजली असायला पाहिजे? सो त्या ऑल्टिट्यूडला ऑक्सिजन खाली होतो इन जनरल, पण तो तुमच्या अगेन थंडीसारखे तुमच्या बॉडीसाठी जर तो चांगला असेल तर तो चांगला. पण काही अलार्मिंग असतात की तुम्ही 80च्या खाली शक्यतो नाही जायचं. आणि हिचा डायरेक्ट 72लाच गेलेला. आणि 140 म्हणजे तुमचं प्रचंडच जास्ती गेले पल्स. जी नॉर्मल आपली 80 असते, म्हणजे नाही 120-80 तर तो ब्लड प्रेशर असतं. पण आपण एका मिनिटात किती वेळा श्वास घेतो मला नाही माहिती. जे काय असेल 140 खूप जास्त, ते बरोबर डबल आहे मोस्टली. तर हो, मी काय विसरतोय, माझं 60 असतो ऍव्हरेज रेस्पिरेटरी रेट आहे ना, माझा 60 असतो. सो साधारण 120 झाला तर माझा डबल होईल पळताना वगैरे. तर तिचा तो अजून पुढे गेलेला. मग तेव्हा आम्ही तिला ऑक्सिजन दिला वगैरे सगळं दिलं. आणि मग तिला ना चालता येत नव्हतं. सो तुम्हाला जेव्हा हेच होतो तेव्हा तुम्ही यू वॉक लाईक अ ड्रंकन पर्सन, सो यू कॅनॉट वॉक इन अ स्ट्रेट लाईन. तर मग ती चालायची, मग ती चालत अशी पडायची. मग मी एका हाताने धरलेलं, एका हातात सिलेंडर आणि माझ्या गाडीने दुसऱ्या हाताने धरलेलं आणि दुसऱ्या हातात ती. आणि ती पडली की आम्ही पण पडायचो. मग परत 4 पावलं जायची, मग ती परत पडायची, मग आम्ही पडायचो. सो ते असं फार म्हणजे विचित्र होतं. आणि तो पहिला इन्सिडेंट झालेला, म्हणजे तो माझ्या ट्रेकिंगच्या ह्याच्यात पहिल्यांदा झालेला त्या आधीच्या मुलीच्या कम्पॅरिझन मध्ये. तर त्यामुळे माझं तर म्हणजे असं झालेलं की आता मला रडायलाच येईल अशा हिशोबाने माझं चाललेलं. मग शेवटी आम्ही हळूहळू खाली गेलो वगैरे सगळं झालं. आणि मग जेव्हा आम्ही खाली पोहोचलो मग तेव्हा तिला म्हणलं मी थोडी झोप आला, कारण मी म्हणलं तसं की ते गोळ्या वगैरे देतो ना आम्ही, त्याच्याने तुमचं बरंच ॲड्रेनलिन ट्रिगर होतं आणि खूप असं ते कॅफिन घेतल्यासारखं आहे, ते सगळं असं बॉडी होते. तर मग तिला झोप पण येत नव्हती. म्हणजे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आणि मी जरा थोडासा आडवा झालो. मग थोड्या वेळाने सगळी लोक यायला लागली. आणि मग हे सगळं त्या सगळ्या लोकांसमोर घडतंय बरं का. आता मग तिथे आल्यानंतर हे सगळं आल्यानंतर लोक म्हणत प्रत्येक वेळेस तिला विचारत होते की कशी आहेस, काय आहेस. तर मग ती मला माझ्या टेंटमध्ये येऊन विचारलं तिने की काय झालं नक्की. तर मला जरा थोडंसं विचित्र वाटलं. मी विचारलं तिला की काय म्हणजे तू असं का विचारतेस.
मग मी तिला सगळं सांगितलं की असं 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 झालंय. अच्छा, तिचंच काय झालं असं तिने असं तिने विचारलं. मग तेव्हा ती म्हणाली की मला काहीच आठवत नाही. सो पास जो मी गाईड म्हणलं ना, की गाईड म्हणाला की मला ब्लॅकआउट होत आहे, तिला ब्लॅकआउट होत आहे, त्या पॉइंट पासनं ते तो ऑक्सिजन सिलेंडर निघेपर्यंत तिची ती मेमरी ब्लँक गेली. सो तो जो मेमरी पॅच होता तिच्या ह्याच्यातला तो नाही, म्हणजे तो तिला आठवतच नाही की झालं काय. तो हँगओव्हर टाईप झाला की माहित नाही कुठल्या ह्याच्यावर काय वर्क झाला, म्हणजे तिला अद्याप ते आठवत नाहीये. नाही. आणि मग हे जेव्हा मी सांगितलं तिला तेव्हा ते ऑफकोर्स आता तिला आठवेल किंवा माझ्या ती कॉन्टॅक्टमध्येही नाहीये, पण म्हणजे ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. आणि मग मी माझ्या पण लोकल लोकांना किंवा इन जनरल आजूबाजूला विचारलं की हे असं काही होऊ शकतं का वगैरे, कारण हे मला फार जरा विचित्र वाटतंय. म्हणे हो म्हणे माहित नाही काय, माउंटन्स मध्ये काहीही होऊ शकतं. सो माउंटन्स मध्ये काहीही होऊ शकतं, हे शेवटचं वाक्य प्रत्येक असं मला वाटतं. पण आम्हाला सांग, अशा केसमध्ये तुम्ही असं काही साईन वगैरे करून घेता की हे रिस्की आहे? हो. सो एक डिस्क्लेमर फॉर्म असतो आणि त्याच्यात बेसिकली आपण बंजी जम्पिंग किंवा स्काय डायव्हिंग कुठे पण जिथे जातो तिथे ते घेतात ना, की आम्ही घेतात ना, म्हणजे मी याच्यातलं काहीही केलेलं नाहीये आणि करण्याची माझी एवढी धाडसी वृत्ती पण नाहीये. बरं, समजा तू राफ्टिंगला गेलीस किंवा अजून जी कुठली फ्लाइंग फॉक्स, रॅपलिंग केलंय मी एकदा, पण असं काही साईन बिन घेतलं नव्हतं. अरे 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 बरं छोटा होता रे, छोटासा एक उतरलं होतं तेवढंच. सो बेसिकली त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही एक ऍडव्हेंचर स्पोर्ट साठी एनरोल केलेलं आहे, तर तुम्हाला जर काही तुमच्या हेल्थशी रिलेटेड झालं तर ह्यात ऑर्गनायझेशन किंवा कुठलाही व्यक्ती जबाबदार नाहीये. फक्त तुम्हीच ह्याचे होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी व्यक्ती जे काय म्हणाला ते आहात, तसं असतं. आणि आमच्याकडे एक हेल्थ कार्ड नावाची पण सिस्टीम होती तेव्हा, की जेव्हा आम्ही रोज त्यांचा ऑक्सिजन किती आहे हे एकदा चेक करायचो. सो त्याच्यामुळे पण जरा कळायचं की किती हा माणूस, म्हणजे त्या माणसाचा ऍव्हरेज किती आहे, ह्या माणसाचा ऍव्हरेज किती आहे, माझा ऍव्हरेज किती आहे, मग त्यांच्यासाठी तो बरोबर आहे का, अशा हिशोबाने ते. कारण तिथे कुठेच काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं कुठंच नाहीये ना, कारण सगळंच फिगर आउट करतायत प्रत्येक जण. सो तो असा एक किस्सा होता. मला सांग, तिला अजूनही माहिती नाहीये का एक्झॅक्टली काय झालं ते? त्याच्यात थोडासा किस्सा आहे. जेव्हा हे सगळं झालं मग त्यानंतर मी ऑर्गनायझेशनला सांगितलं की हे असं असं झालेलं आहे आणि माझ्यासाठी खूप म्हणजे तो एक्सपिरियन्स, बेसिकली आम्ही सगळं रिपोर्टिंग करायचो इव्हेंच्युअली ऑफिसला, तर मग त्यांच्यासाठी पण खूप बिझार होतं हे आणि वेगळाच एक्सपिरियन्स होता. मग त्यांनी माझ्याकडनं बरेच डिटेल घेतले त्यानंतर पण, मी जेव्हा ट्रॅव्हल करत होतो आणि पुढच्या ट्रेकला जायच्या आधी. आणि मग त्याचं एक आर्टिकल त्यांनी हे केलं. कोणी? इंडिया हायक्सनीच. तुझं ऑर्गनायझेशन? बरोबर, माझ्या ऑर्गनायझेशननी. आणि मग त्यांनी ते त्यांच्या वेबसाईटवर छान शब्दात वगैरे टाकलं की द गर्ल हू डझंट रिमेंबर दॅट शी क्रॉस्ड रुपेन पास. आणि मग नंतर जेव्हा माझ्याबरोबर बाकीचे ट्रेकर्स यायचे ना, तर तेव्हा मी जेव्हा त्यांना ही स्टोरी सांगायचो की जेव्हा मी त्यांना शिकवायचो की सिलेंडर कसा वापरायचा, कारण मला पण काही पण होऊ शकतं, कितीही वेळा वर गेलो असलो तरी, तर तुम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि मग तेव्हा मी त्यांना ही स्टोरी सांगायचो, तर तेव्हा ते म्हणायचे की हे आम्ही आर्टिकल वाचलेलं आहे. मग इव्हेंच्युअली एक दिवस मला असं कळलं की हे आर्टिकल काढून घेण्यात आलं. तर मी विचारलं ऑर्गनायझेशनला की असं का. नेटवर होतं हे वेबसाईटवर होतं. तर तेव्हा ते म्हणाले की त्या मुलीनी क्लेम केला की हे खोटं आहे आणि ही स्टोरी मी बनवलेली आहे. सो मग माझ्यासाठी असं आलं की मग माझ्यासाठी थोडं शॉकिंग होतं. मग तेव्हा मी माझ्याच ऑर्गनायझेशनला म्हणलं की मग तुम्ही ट्रेकर्सला विचारा बाकीच्या, माझ्यावर विश्वास नसेल तर, म्हणजे तिन्ही जर काही क्लेम केलेला आहे तर. पण मग ते म्हणाले की आम्हाला त्या ह्याच्यात पडायचं नाहीये. आणि मग समहाव त्यांचं पण ते की ओके, मग ट्रेकर कोणीतरी त्यांचा एक काय म्हणतो आक्षेप घेतोय कुठल्या तरी ह्याच्यावर, तर मग त्या हिशोबाने मग त्यांनी ते काढून टाकलं. पण तिने कुठल्या फॉर्म मध्ये आक्षेप घेतला? ईमेलवरच, की जेणेकरून तिने सांगितलं की मला असं वाटतंय की हे आर्टिकल माझ्या बाबतीत आहे, कारण त्याच्यात नावं वगैरे सगळी चेंज केलेली असतात. पण समहाव ते नंतर तिला जाणवलं, सो ती म्हणाली की हे माझ्यासाठी चांगलं नाहीये, म्हणून मग ते काढून घेतलं. पण तिचं काय म्हणणं होतं की मग काय घडलं होतं तेव्हा ऍक्च्युअली? काय माहिती, म्हणजे मी पण ह्या खोलात जास्त घुसलो नाही आणि मी पण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये. पण म्हणजे तिच्यासाठी समहाव ते खूप अपमानास्पद होतं किंवा अजून काही
पण मला असं वाटतं की ते काढून घेण्यातच त्यांना ऑर्गनायझेशनला त्या स्टेजला त्यांच्या तेव्हा ते योग्य वाटलं. आणि माझा अजूनही तोच मुद्दा आहे की तुम्ही बाकीच्या ट्रेकर्सला विचारा, ह्यात मला प्रूव्ह करायची काहीच गरज नाही, मला कोणालाही शो ऑफ करायचं नाहीये किंवा मी ह्याच्यातनं काही पैसेही कमवत नाहीये. सो त्यामुळे मला काही ह्यातनं गेन नाहीये माझ्यात. पण आर्टिकल काढून टाकणं तुझ्यासाठी लॉस म्हणायला गेलं तर आहे. मग ते तुला कितपत बॉदर केलं मेंटली? थोडंसं बॉदर केलं. नंतर असं झालं की हा म्हणजे ठीक आहे ना, मला माहिती आहे रियालिटी काय आहे, सत्यमेव जयते. त्यामुळे मग एवढं काही राईट लाईफचे अप्स अँड डाऊन्स. मला असं जाणवतं तुझ्याशी बोलताना की तुझा एक मॅच्युरिटीचा प्रवास पण या सगळ्या दरम्यान झालाय खूप, जो खूप डीप आहे. काही स्पेसिफिक सांगू शकशील का याबद्दल? एक खूप चांगली गोष्ट आहे की मी यंग जनरेशन बरोबर काम करतो. त्यामुळे मला एक जाणवलेलं आहे आता की माझी जी काही आपल्या पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत ह्या आपल्याला कायम वेड्यात काढणार आहेत. हा ऍक्सेप्टन्स मला आलेला आहे. त्यामुळे कारण ते स्मार्ट आहेत आपल्यापेक्षा. आणि म्हणजे कधी कधी आपण असं हे बऱ्याच वेळा आपण म्हणतोच ना की आई वेडी आहेस का तू. तर आईचं इंटेन्शन आणि आपलं इंटेन्शन हे वेगळं असतं, पण आपली जनरेशन गॅप आहे ऑफकोर्स. आणि त्यामुळे ते होतं. सेम माझ्या बरोबर मुलांबरोबर पण होतं की ते बऱ्याच वेळा मला काही काही गोष्टी सांगतात की माझ्यासाठी त्या माइंड ब्लोईंगच असतात. की तो आपला व्हॉट्सअप मधला सिम्बॉल आहे ना, तो डायरेक्ट मेंदूवर. तर तसंच होतं ते मला. पण त्याच्यातनं मी एकच एवढंच हे बघतो की ह्याच्यातनं मला काय शिकायला मिळतंय. मग त्याच्यासाठी आम्ही जसं मी म्हणाल तसं की खूप भारी काम आहे, एक सोलो नावाची ऍक्टिव्हिटी करतो. सोलो म्हणजे काय तर मुलांना आम्ही जंगलात पाठवतो मिनिमम 2 नाईट्स. दे आर ऑन देअर ओन. म्हणजे समजा आम्ही मध्ये आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूला त्या मुलांना आम्ही प्लेस केलेलं आहे. एक एकटं. त्यांच्याकडे पुस्तक नाहीये, त्यांच्याकडे वॉच नाहीये. त्यामुळे स्मार्टफोन तर नसतातच त्यांच्याकडे. 15 दिवस 20 दिवस स्मार्टफोन तर नाहीच आहेत. सो त्यामुळे आता त्यांना काय करायचंय तर सोलो इज बेसिकली त्यांना रिफ्लेक्शन करायचंय. म्हणजे आपण जी विपश्यना म्हणतो 10 दिवस जे मौन व्रत, तर तसं तिथे आम्ही त्या मुलांना करतो, पण निसर्गाच्या सानिध्यात. की जेणेकरून आम्ही त्यांच्याकडनं हे सगळे डिस्ट्रॅक्शन्स काढून घेतो की जेणेकरून आता त्यांनी साधारण एक समजा 22 दिवसाचा कोर्स असेल तर साधारण 12व्या किंवा 15व्या दिवशी त्यांनी ह्या ऍक्टिव्हिटीला जायचं की जेणेकरून आता त्यांनी रिफ्लेक्ट करायचं की त्यांनी काय चुका केलेल्या आजपर्यंत, किंवा त्यांना कोणाला लेटर लिहायचंय का, त्यांना जर्नल करायचंय का काही, किंवा त्यांना अजून काही बोलायचंय का आमच्याशी. कारण आम्ही त्यांना ऍक्सेसिबल आहे, म्हणजे ते बोलू शकतात आमच्याशी. ते एकमेकांशी नाही बोलू शकत आणि ते जागा सोडू नाही शकत. कारण दॅट इज द रूल. दॅट इज द सेफ्टी कन्सर्न. एकमेकांशी न बोलण्याचा इज द रूल ना. बरोबर. आणि नॅचरल कॉन्सिक्वेन्सेस जसं मी म्हणलं तसं की त्यांनी जर ब्रेक केलं, म्हणजे समजा मला वाटतंय की मी ब्रेक करतो, मी तुझ्याशी बोलायला येतो, तर मी तुझा पण एक्सपिरियन्स खराब करतो. सो इट इज ऑन मी. त्यामुळे मग ते पण एक आहे की मग मुलं त्याप्रमाणे पण नाही करत. मग दे आर प्रिटी मच रिस्पेक्टेबल अराउंड. तर मग ह्याच्यात इन जनरल त्यांचं असं एक खूप वेगळ्या प्रकारचं रिफ्लेक्शन होतं. आणि मग कोर्स खूप फिजिकली एक्झर्टिंग असतो की आपण राफ्टिंग करतोय, मग बॅकपॅकिंग पण करतोय, 20 किलोची बॅकपॅक आहे, 8 दिवस ऑलरेडी चालतोय एवढं, रोज वेगळी कॅम्पसाईट. मग त्यामुळे मग तसं होतं की मग झोपा पण खूप काढतात, कारण बॉडीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि मग हे सगळं एकत्र जेव्हा येतं तेव्हा हा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा होतो. आणि आउटवर्ड बाउंड किंवा नोल्स ह्या दोन ज्या ऑर्गनायझेशन आहेत ह्यांचा मेन पॉइंट आहे की हे सोलो जी काही ऍक्टिव्हिटी आहे ह्याच्यासाठी म्हणजे हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स असतो त्या मुलांसाठी. कारण ते चालू पण असं झालं की कोलोराडोमध्ये एकदा एक टीम होती ज्यांचं राशन संपलं आणि खूप कमी राशन राहिलेलं, 1 पिशवीभर राशन राहिलं फक्त त्यांचं. फरसाण टाईप्स त्यांच्याकडे राहिलेलं. ट्रेकवर होते. अशाच एका कोर्सवर होते. आणि त्यांचे घोडे तिथपर्यंत येणार होते. त्या काळात तिथे घोड्यानी वगैरे असं काहीतरी कारण किंवा अजूनही करतात असं काहीतरी आहे. वेगवेगळे स्कूल वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तर तेव्हा त्यांचं राशन संपणार होतं. तर मग त्यांचा इन्स्ट्रक्टर काय म्हणाला
की मी पुढे जाऊन तिथे कुठे असतील त्यांना सांगून एक दिवस आधी बोलवतो, कारण हे आपलं प्लॅन प्रमाणे झालेलं नाही. त्यामुळे आता तुम्ही काय करा, तर तुम्ही हलू नका, एनर्जी तुमची वाया घालवू नका. तुम्ही प्रत्येक जण, कारण बोलण्याने सुद्धा एनर्जी भरपूर जाते, त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बसा आणि तुम्ही जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत हलू नका जागेवर. आणि मग तो जाऊन आला, त्याला 2 दिवस गेले, म्हणजे गेला एक नाईट आणि मग परत जेव्हा आला तेव्हा ऑलमोस्ट दुसरी नाईट आलेली. मग तेव्हा हे सगळं झालं, मग त्यांना जेवण वगैरे मिळालं. सो त्यांच्याकडे जेवढं फरसाण होतं तेवढंच त्यांनी खाल्लं आणि बरंच काय काय. आणि मग जेव्हा कोर्स संपला त्यांचा, तेव्हा प्रत्येक माणसाने हेच सांगितलं की त्यांची जी सोलो ऍक्टिव्हिटी, जी त्यांनी ते एकटं जे ते राहिले, तो त्यांच्यासाठी सगळ्यात भारी एक्सपिरियन्स होता त्यांच्या कोर्समधला. आणि मग तेव्हापासून हे सोलो नावाचं चालू झालं, की जे प्रत्येक कोर्समध्ये होतं, 15 दिवसाच्या कोर्समध्ये, 7 दिवसाच्या कोर्समध्ये. काय वयाची मुलं असतात? माझ्या स्कूलमध्ये 14 ते 16 आणि 16 ते 18 अशा 2 कॅटेगरीमध्ये एज ग्रुप मधली मुलं येतात. लहानच आहेत, लहान आहेत. आणि जे मोठे कोर्सेस आहेत 55 आणि 65 दिवसाचे, ते अडल्ट्स आहेत. सो त्यातनं 18 ते 25 पर्यंत, किंवा मोठी पण अजून असली तर ते पण येऊ शकतात. आपल्याकडे असं नाहीये कुठला कॅम्प? अनफॉर्च्युनेटली नाहीये. कारण मला कधी कधी असं जाणवतं की लॉजिस्टिकली आपल्याकडे जर गोष्टी बघायच्या झाल्या तर त्या खूप चॅलेंजिंग आहेत. आणि दुसरं म्हणजे एवढ्या रॉ विल्डरनेस म्हणायला हरकत नाही, तर त्याच्यात मुलांना किंवा इन जनरल लोकांना तिकडे नेणं, हे आपल्याकडे जागा खूप कमी आहेत. कारण आपल्याकडे नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी वस्ती असते. म्हणजे आता समजा सह्याद्रीत गेलो आपण, तर मला समजा राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड असे सगळं एका लाईनीत करायचंय, तर मध्ये मध्ये मला गावं आहेत. आणि नाही म्हणलं तरी वर्दळ आहेत. म्हणजे तुम्हाला 1-2 ट्रेकर, 4-5 ट्रेकर कोणी ना कोणीतरी दिसणार. मग समजा मी सोलो करत असेल, तर जर मुलं इकडे तिकडे आहेत, तर आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही बाकीचे पण जर कोणी दिसलं तुम्हाला ट्रेलवर, तर त्यांना फक्त सांगा की आम्ही तुमच्याशी बोलू शकत नाहीये, कारण आम्हाला हे एक्सपिरियन्स करायचंय. पण आपल्याकडे समहाव ते किती होऊ पण शकेल, म्हणजे किंवा असतील ते अजून अनडिस्कवर्ड असतील आपल्याकडच्या त्या जागा, त्या डेव्हलप करायला लागतील, अशा प्रकारच्या कॅम्पिंग. अगदी. आणि हिमालयात हे खूप व्हायची शक्यता आहे. म्हणजे हे अगदी पॉसिबल आहे, कारण हिमालयात नाहीये तेवढं काय म्हणतो, एका ऑल्टिट्यूडला पोहोचल्यानंतर तसंही कोणी राहत नाही. सो त्यामुळे त्या जर जागा आयडेंटिफाय केल्या तर त्याप्रमाणे गोष्टी अगदीच होऊ शकतात. म्हणजे नोल्स नावाची जी इंडियाची ब्रांच आहे, तर ते ह्या प्रकारचे कोर्सेस ऑलरेडी करतंय. पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे, म्हणजे ड्रॉबॅक नाही म्हणणार मी, पण त्याचा एक नाण्याची दुसरी जी साईड आहे, म्हणजे हे कोर्सेस प्रचंड महाग आहेत. हे जे प्रिव्हिलेज्ड लोक आहेत त्यांनाच हे ऍक्सेसिबल आहेत. राईट. आणि त्यामुळे मग जेव्हा ऍज अ पार्टिसिपंट म्हणून तुम्हाला ह्या एक्सपिरियन्ससाठी जायचंय, तेव्हा मग तुम्हाला तो चॅलेंज येऊन जातो की मग एवढा पैसा आणून आपल्याला काय म्हणजे त्यात मिळणार आहे, किंवा कारण माहित नाही ना काही, कारण ते एक्सपिरियन्शियल एज्युकेशन आहे. सो कोणाला त्याचा किती एक्सपिरियन्स चांगला मिळेल, किती वाईट मिळेल, किंवा जे काय असेल ते हे काहीच माहित नाही. सो अनसर्टिनिटी खूप आहे. तुझी आता हे सोलो, म्हणजे तुझ्या विपश्यनेशी कम्पेअर केलंस म्हणून माझ्या डोक्यात आलं की ही एक स्पिरिच्युअल जर्नी आहे असं आपण म्हणूया. नॉट रिलिजियस, स्पिरिच्युअल. तू सोलो केलं नसशील ना, म्हणजे बिफोर टेकिंग किड्स टू अशा कॅम्पना. तुझ्या स्पिरिच्युअल जर्नी बद्दल मला ऐकायला आवडेल, सिन्स यू हॅव बीन ट्रेकिंग आणि एक्सप्लोरिंग नेचर. ती जर्नी मी म्हणेन की माउंटन्स मध्ये चालू झाली, हिमालयात. कारण सगळ्यात जेव्हा ते ट्रेकिंग करायला लागतो आपण, तेव्हा जेव्हा समिट डे समजा म्हणायचं झालं, किंवा पास डे, जे काय असेल ते, तर ते दिसत राहतं, पण त्याला यायला इतका वेळ लागतो ना की म्हणजे मी एक पीक केलेलं 19,600चं, एक नामो पीक नावाचं स्पितीमध्ये, किब्बर नावाचं बेस विलेज, आणि तिकडनं तो ट्रेक चालू होतो. तर तेव्हा जो शेवटचा पॅच आहे, तर तो माउंटन खूप ग्रॅव्हली माउंटन आहे. खूप असे छोटे 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 दगड आहेत त्या शेवटच्या पॅच मध्ये. तर तुम्ही एक स्टेप घेतली की तुमची अर्धी स्टेप अशी खाली येते, कारण घरंगळतो, पाय सगळा अख्खा खाली येतो. तर तुम्हाला समिट दिसत राहतं, पण त्या टोटल जर्नीला साधारण 3 ते 3.5 तास लागतात.
सो तो जो मेंटल गेम आहे ना, तर तेव्हा ते जाणवायला लागतं की अरे आपण ह्या माउंटेन समोर काहीच नाही. हा जो इगो क्रशिंग व्हॅल्यू जो आहे ती खूप जास्ती अशी जाणवते, अशी ती अशी येते डायरेक्ट अशी भस्कन. आणि ती खूप अशी म्हणजे ग्राउंडिंग पण आहे की जेणेकरून आपण काहीच नाही ह्या जगात आणि हेच सत्य आहे. आणि हे एक झालं. दुसरं म्हणजे अनसर्टिनिटी, की वेदर जसं म्हणालीस तू मगाशी की वेदर किती चेंज होतं, तर ते सारखंच चेंज होतं. म्हणजे ते लिटरली तासाला, 1.5 तासाला, कधी कधी अर्ध्या तासाला, की आत्ता आपण रेनकोट, जसं आम्ही रेनकोट घालायला सुरुवात करतो की ओके हा नाही आता वाटतंय की पाऊस पडेल, की पाऊस थांबतो. मग रेनकोट सगळे काढायला लागतात कारण गरम व्हायला लागतं, की परत पाऊस चालू होतो. सो हे जे काही सारखं त्याच्याशी स्ट्रगल आहे ना, जो आपल्याच बॉडीशी स्ट्रगल येतो, तर तो एक शिकवून देतो की फारच अनसर्टन आहे सगळंच इन जनरल. आणि मग रिव्हर्स मला समहाव माझ्यासाठी एक खूप सॉफ्ट कॉर्नर आहे मला. कारण मी राफ्टिंग आता खूप छान शिकलोय, रोईंग बऱ्यापैकी शिकतोय, आणि रिसेंटली मी एक व्हाईट वॉटर कायाकिंगचा पण कोर्स केला 10 दिवसाचा. तर रिव्हर समहाव मला खूप जास्ती हम्बलिंग आहे, कारण मला 2-3 गोष्टी शिकवते. म्हणजे आता माहित नाही मी किती सांगीन, म्हणजे किती 2-3 म्हणलोय आता खरं. पण पहिलं म्हणजे की गोईंग विथ द फ्लो, हा जो एक ही जी एक फिलॉसॉफी आहे ही रिव्हर कडनं शिकायला मिळते. ती लिटरली कुठेच थांबत नाही. आणि ते फार बघायला मिळतं की कधी कधी आमचा कोणी स्टुडंट समजा पडला किंवा बाहेर गेले ते, तर त्यांना जे काही आमचे वाचवण्याचे किंवा त्यांना परत बोटमध्ये घेण्याचे जे काही प्रयत्न असतात, तर त्यात बराच वेळ जातो. तोपर्यंत आपण बरेच पुढे आलेलो असतो. सो थांबत जग कोणासाठीच नाही, हे एक समहाव खूप जाणवतं. दुसरं म्हणजे कुठेही जागा मिळाली ना, पाण्यात बऱ्याच टर्मिनॉलॉजी असतात. सो ते म्हणतात ना की पाणी कुठल्याही जागेत हे कुठल्याही प्रकारचा शेप घेतं. तर ते रिव्हर मध्ये खूप लवकर दिसून येतं की एडी नावाची एक कन्सेप्ट असते. सो जर समजा दगड असेल तर त्याच्या मागे पण पाणी असतं. सो तेव्हा ते मागे जे पाणी असतं ना, ते मागे पाणी उलट्या दिशेने वाहतं. सो तो करंट खाली जातोय, मी करंट तुझ्या साईडनी जातोय, पण इथे दगड आहे, तर तिथे मी ना कम्फर्टेबली थांबू शकतो एका जागी, कारण तिकडे पाणी उलट भरतंय. कारण पाण्याला फक्त काय माहितीये की जागा भरून काढायची. सो कमी तिथे आम्ही ह्या डेव्हलप होतो ऍटिट्यूड की मग कुठलं पण काम द्या की ते उचलायचं. ओके ठीक आहे, आज काय करायचंय, आज आम्हाला फक्त राफ्ट मध्ये पॅचेस लावायचे, ठीक आहे. आज काय फक्त धुवायच्यात राफ्ट, ठीक आहे चला. म्हणजे कुठल्याही कामाला जायचं आहे ना, ठीक आहे चला करू, सरेंडर. हा, मला हेच वाटतं कधी कधी की हे जे काही लाईफ एक्सपिरियन्सेस बेसिकली मला युएस मध्ये जाऊन पण खूप जास्त आले, कारण आम्ही मुलांना त्याचे इंटरपर्सनल स्किल्सचे लेसन्स पण देतो. तर ते जर माझ्या आधी पर्सनल आयुष्यात पण जर मला कळले असते ना, तर मे बी माझं वेगळं शेप झालं असतं, की माझं पर्सनल आयुष्य मी वेगळ्या प्रकारे हँडल करू शकलो असतो. पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. कारण गोष्टी नंतर म्हणजे एक्सपिरियन्स, म्हणून तेच म्हणतो की एक्सपिरियन्स हा नंतरच येत राहतो. आणि अजून एक फॅक्टर आहे की झाले माउंटन झाले, रिव्हर झालं, स्टार्स. मी आत्ता तुला विचारणार होते की आम्ही जे लेमॅन आहोत त्यांचं आम्ही एवढंच वाक्य ऐकलेलं असतं की जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणणं, वो इंसान इतना स्टुपिड होगा जो कभी तारो के नीचे नहीं सोया है. तुला आता घरातल्या सिलिंगचा व्ह्यू बोर होत असेल, इतका तू ताऱ्यांच्या खाली झोपलायस. व्हॉट इज इट, हाऊ मॅजिकल इट इज अँड व्हॉट इज इट फॉर यू? पहिल्यांदा जेव्हा मी चालू केलं ना ते, तर तेव्हा मला खूप वियर्ड वाटलेलं की, कारण मी इंडियात नव्हतं केलं कधी, मी ऑस्ट्रेलियात पण खूप कमी केलेलं, पण मग युएस मध्ये मी केलं चालू. आणि ते ऑप्शनच नव्हता, कारण ते टेंट देत नाहीत. ते एक टार्प किंवा आपण ताडपत्री, एकदम हलकी ताडपत्री ज्याच्यात 3 लोक मावतील, ज्याच्यात पाऊस जर पडला तर फक्त तो पाऊस शेजारनं जाईल आणि थोडीशी पायावली होतील, थोडंसं डोकवलं होईल, अशा हिशोबाने तो दिलेला असतो. म्हणजे झोपडी वजा असं काहीतरी. हा, आणि ते 2 पोलला लावलेलं असतं, एवढंच तुम्हाला शेल्टर दिलेलं असतं. आम्हाला पण तेच शेल्टर, कारण मग मुलांना जर तो एक्सपिरियन्स, तर आम्हाला पण तोच एक्सपिरियन्स. तर मग पाऊस जर क्लिअर असेल काय, तर मग हे तरी कशाला लावायचं, कारण दव पडणार आहे फक्त, दवाने काही होत नाही एवढं. तर मग
ताऱ्यांच्याच खाली झोपायचं. तर मग ते जेव्हापासून चालू झालं ना, मग तेव्हा असं डोक्यात यायचं की अरे मग साप असतात आजूबाजूला किंवा अजून काही गोष्टी असतात, तर मग ते कसं म्हणजे त्याच्याशी कसं डील करायचं वगैरे. पण ते ना आपल्या डोक्यात आहे फक्त. आणि मग दुसरं असं आलं की म्हणजे हे किती भारी आहे, म्हणजे कारण एक तर तिथे लाईट पोल्युशन नाहीये, त्यामुळे आपण तर ताऱ्यांची काही गणतीच करू शकत नाही. आणि लकीली असंही होतं कधी कधी की खूप जास्ती मिटिऑर्स दिसतात, आपण ते तुटता तारा जो म्हणतो ते खूप जास्ती दिसतात. कारण जेवढं लाईट पोल्युशन कमी तेवढे जास्त तारे, आणि तेवढे जास्त तारे तेवढे जेवढा वेळ आपण जास्त बघू त्याच्याकडे तेवढं जास्त आपल्याला तारे ते दिसत राहणार. आणि मग मला अजूनही आठवतंय की लकीली मला एकदा ती स्टारलिंक माहितीये तुला, टेस्लानी एका लाईनीत असे एक 150 काहीतरी सॅटेलाइट सोडलेले. तर ते त्यांचं कन्सेप्ट आहे की सगळ्या जगात त्यांना ते वायफाय प्रोव्हाइड करायचं. तुम्ही कुठल्याही रिमोट रिजनला त्यांचा तो सेटअप केला आणि तिथे ते स्टारलिंक ओपन केलं तर तुम्हाला वायफाय मिळणार. तर प्रचंड महाग आहे प्रकरण, पण त्यांनी ते चालू केलेलं आहे. तर बेसिकली जर तू कधी सॅटेलाइट बघितलायस आकाशात, तो ताराच दिसतो, पण तो फक्त जाताना दिसतो असं एका कंटिन्युअस. मी बघितलं असेल पण हा सॅटेलाइट आहे मला कळण्याच्याही एवढंही मला नॉलेज नाहीये. सेम तारा दिसतो तो, फक्त का दिसतो तो, कारण सन रिफ्लेक्शन त्या पॅनलवर होत असतं आणि म्हणून तो आपल्याला फक्त एका पॉइंट पर्यंत दिसतो. तो एका पर्टिक्युलर स्पीडनी चाललेला असतो. असे फिरायला जाणारे दिसतात तारे. बरोबर. आता इमॅजिन कर असे 150 एका लाईनीत इक्विव्हॅलंट ह्याच्यात ते असे एका ह्याच्यात दिसतात. मी एकदा युएसला बघितलाय आणि एकदा ऑस्ट्रेलियाला बघितलाय, आणि ते जे काय म्हणजे बघायला जी काय मजा आहे ना, ते म्हणजे ऍटलिस्ट मला तरी, लोकांना तिकडचं वाटत नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यानी स्पेस जंक खूप वाढतोय, पण मला असं वाटतं की अरे हे काय भारीच आहे बघायला. आणि ते खूप थोड्या वेळासाठीच दिसतात, म्हणजे एक मिनिटासाठी वगैरे दिसतो, पण हे पण बघायला मिळतं, म्हणजे असं काहीतरी बघायला मिळतं. आणि मग हा पण विश्वास बसायला लागतो की आपण मिल्की वे मधला एक फक्त आर्म मध्ये कुठेतरी आहे, तिथे एक स्थान आहे ज्याच्यामुळे आपल्याकडे अर्थवर लाईफ निर्माण झालेली आहे. ते जसं झूम आउट करत जातात जशी ती गॅलेक्सी आपली दिसत राहते, त्याच्यात ऑफकोर्स कुठेतरी असेल लाईफ. आणि अशा किती मिल्की वेज असतील, आणि ती ऑलरेडी एक दुसरा मिल्की वे, अँड्रोमेडा नावाची अजून एक गॅलेक्सी आहे की जी दिसते, तर ती काही बिलियन का मिलियन वर्षांनी आपल्याला हिट होणार आहे आपल्या मिल्की वेला. तर मग तेव्हा लाईफ नसेल ऑफकोर्स, कारण प्रकाशच एवढा असेल आजूबाजूला की काहीच जगू शकणार नाही. पण इव्हेंच्युअली ते ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळे ते येणार आहे. तर मग ते हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की काय म्हणजे आपण अजूनच काही नाही, ते लिटरली भंगार आहे आपण. बापरे. आपल्याकडे कुठे गेलास तू स्टार गेजिंगला वगैरे? नाही ना, हिमालयातच. आणि मी हे छातीटोपपणे सांगू शकतो, मी नेपाळ, फिलिपिन्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि US ह्या सगळ्या ठिकाणी मी तारे बघितलेत. सगळ्यात भारी तारे जर कुठे दिसतात तर ते लडाख आणि स्पितीमध्ये दिसतात. मेरा भारत महान. तेवढे भारी तारे मी कुठेच बघितले. माहित नाही का, मे बी थोडं वर आहे ऑल्टिट्यूड मुळे, आय डोंट नो, पण काही कळत नाही. म्हणजे लाईट पोल्युशन तर नाहीच आहे, पण तेवढ्या इंटेन्सिटीने जे असं दिसतं ना, आणि जो मिल्की वेचा जो ब्राईट आर्म जो आपल्याला नेहमी समरमध्ये दिसतो त्या काळात, तर तो जेवढा स्पितीत दिसतो ना तेवढा कुठेच दिसत नाही, कुठेच नाही. लोकांबरोबर मी म्हणेन लोकांना पार्किंग लॉट मध्ये आपण मांडू, पण स्पिती. पण म्हणजे असंख्य तारे हाच व्ह्यू आहे ना का? त्याच्यात रंग वगैरे पण असे काही असतात थोडेफार. काही तारे असतात की ज्यांना रेड सुपर जायंट आणि ब्लू सुपर जायंट असं पण म्हणतात. तर मग त्या ह्याच्यात थोडासा निळा कलर किंवा थोडासा लाल असा कलर दिसतो, पण एकदम दुर्कट. आणि मग काही तारे तुम्हाला सारखे असे ब्लिंक होताना ना वेगवेगळ्या कलरचे दिसत राहतात, कारण मे बी काहीतरी मध्ये असतं. ते फार एक क्रेझी आहे रे तारे प्रकरण फार भारी. अजून तुला असं काही असं जगावेगळं काही कधी दिसलंय का रे? जगावेगळं एकदा राफ्टिंगच्या ट्रेनिंग मध्ये होतो मी, आणि राफ्टवर असल्यानंतर सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा हे सगळं आम्ही ठेवूनच येतो, कारण जर आमचं फक्त एकच हे असेल आणि परत आम्ही त्याच पॉइंटला जाणार असतो तर काही नाही, तर मग ते वॉटरप्रूफ करून ठेवलेलं असतं. तर रेनबो कलरचा क्लाउड बघितलेला मी, आणि क्लाउड्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, सिरस, स्ट्रेटस, क्युम्युलस, क्युम्युलोनिंबस.
तर ह्याच्यातला बहुतेक तो सिरस नावाचा क्लाउड होता. सिरस का स्ट्रेटस मला नेहमी कन्फ्युजन होतं. पण बेसिकली असं एक आपण असं एक पुसल्यासारखं असं एक पॅटर्न जर तयार झाला क्लाउडचा, तर ते क्लाउड तिथे फ्रीज झालेले असतात. तो बऱ्याच ऑल्टिट्यूडवर असतो तो. ओके. आणि तिथे तो कलर मला ते अख्ख्या त्या फेदरच्या सारखा शेप होता त्याचा. आणि तेव्हा तो कलर पूर्ण रेनबो दिसला. आणि क्लिअर काय होतं, म्हणजे असं काही नाही की म्हणजे आकाशात फक्त एक रेनबोचा पॅच दिसत होता. रेनबोचा पॅच दिसत होता आणि माहित नाही कसं. आणि आम्ही बघितलं आणि आमच्या सगळ्यांच म्हणजे असं आलं की हे काय, हे काहीतरी नवीनच आहे. आणि आम्ही सर्च करायचा पण प्रयत्न केला, पण मे बी आम्हाला नेमकं सापडलं नसेल किंवा काही. फोटो काढता आलाच नाही, कारण आमच्याकडे नव्हतं. ते सगळं वॉटरप्रूफ करून ठेवलेलं. काश असला असता कॅमेरा. सो त्यामुळे मग ते डोळा, आणि मग तेव्हा असं जाणवतं की मग ते त्यापेक्षा डोळ्यातच भरून घ्यावं. मग आता हल्ली असं होतं माझं की बऱ्याच वेळा मी व्हिडिओ काढतो आणि मग मी व्हिडिओ फक्त असा ठेवतो आणि तो व्हिडिओ असा कुठेतरी इकडे तिकडे जात असतो, कारण मी डोळ्यांनीच बघत राहतो. त्यामुळे मला आता ते स्क्रीन मधून आधी मी बघायचो जेव्हा माझे फोटो खूप काढायचो, किंवा जेव्हा मला ते पक्ष्यांचे फोटो खूप काढायचे असायचे, किंवा इन जनरल, तर तेव्हा माझं स्क्रीन मधनं बघणं खूप व्हायचं. आता माझं ते शिफ्ट झालंय. आता माझं समोर असं आलं की आधी डोळ्यात भरून घेऊ, मग वाटलं तर 1-2 फोटो काढायचे, बस आहे, खूप आहे. एक मॅमॅटस नावाचे क्लाउड असतात, तर ते पण बघितलेत मी, जेणेकरून कापूस जो आपल्याला ह्याच्यावर दिसतो ना शेतात उगवलेला, तो असा वर ठेवला कोणी, ते कापूस कसा असा दिसेल, तर तशा प्रकारचे पण क्लाउड असतात. ते पण बऱ्यापैकी त्या रिजन मध्ये रेअर असतात का? हा, बऱ्यापैकी त्यांना वेगळ्या प्रकारचं प्रेशर फॉर्म व्हायला लागतं. म्हणजे सो मग ते पण क्लाउड्स बघितलेत बऱ्याच वेळा. लाइटनिंग एकदाच आठवतंय, हिमालयात खूप जवळ लाइटनिंग स्ट्राईक झालेली, ती पण बघितलेली आहे. काय लोकांनी तर अगदीच डोळ्यासमोर वगैरे बघितल्यात. म्हणजे वीज चमकते, ते पडते ना खाली, अशी पडताना पण दिसू शकते. हो. सो ते एकदाच बघितलं आणि प्रचंड भीती वाटली. खूप आवाज आला असेल. प्रचंड आवाज, म्हणजे थोडा वेळ असं कानात तो रेडिओ वाजतो म्हणतात ना, तसं होतं. आणि आम्ही गाडीत होतो, म्हणजे आम्ही तो रुपेन पासचा ट्रेक संपून एका वेगळ्या बॅचला तिकडनं आम्ही परत रामपूर नावाच्या एका जागी येत होतो. आणि तेव्हा त्या माउंटेन जाताना ती त्या व्हॅलीत अशी एकदम जवळ पडलेली. ओ माय गॉड. पण भीती वाटली असेल. प्रचंड भीती वाटते. हो, खूप भीती वाटते. हो, म्हणजे माणसं मरतात डायरेक्ट जाळायचं. तुला असं कधी वाटलं का की आपण आत्ता मरणार आहोत? वीज पडली तेव्हा नाही म्हणत मी, ऍट एनी पॉइंट इन युअर लाईफ, म्हणजे ऍडव्हेंचरच्या ह्याच्यात. हो. फेब्रुवारी 2023 मध्ये एक मस्त किस्सा आला, जो कधी कोणाबरोबर होऊ नये. आत्ता लास्ट इयर. हा, ज्याच्याने माझा फार पर्स्पेक्टिव्ह पण लाईफचा खूप चेंज झालाय. ओके. पण मी हायर रोप्स नावाचा एक कोर्स असतो. सो बेसिकली आपण ते फ्लाइंग फॉक्स किंवा बाकीच्या या रोप्सच्या ऍक्टिव्हिटी करतो. तर तिथे एक हायर रोप्स नावाची ऍक्टिव्हिटी असते, जेणेकरून 1-2 ह्याच्यावरनं मुलं चढणार आणि मग मध्ये असा एक वाय टाइप्स अशा वायर्स आहेत, आणि वरनं पण अजून एक वायर आहे की ज्याला असे थोडेसे रोप्स लावलेले आहेत. सो ती मुलं ह्याच्यावर चढली की ते त्याचा आधार घेऊन त्यांचा बॅलन्स करून, म्हणजे रिव्हर क्रॉसिंग टाइप्स, पण हवेत ग्राउंडवर साधारण 40 फुटावर वगैरे असतं. त्यामुळे खाली बघितल्यावर मस्त फाटते. आणि ऑफकोर्स तुमच्याकडे हार्नेस असतं, तुम्ही सगळ्याला कनेक्टेड असता, भरपूर सेफ असतं ते. तर त्यामुळे मग ती ऍक्टिव्हिटी करायची होती. तर तेव्हा आम्ही ऍज अ ट्रेनर आता आम्हाला ते करत होते. सो त्यामुळे मग आम्ही सिनारिओज देतात ते. सो मग माझा रेस्क्यूवी आणि मी रेस्क्यूअर अशा हिशोबाने आम्ही कामं करत होतो. आणि त्यात खूप टेक्निकल गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे तुम्ही डेमो करून दाखवता मुलांना? मुलं नव्हती तेव्हा फक्त आम्ही इन्स्ट्रक्टर असतो. कारण आम्हाला जर काही झालं, म्हणजे ते का करायचं, तर समजा जर तिकडे मूल आहे कोणी आणि त्यांचे समजा मोठे केस असतील आणि समजा त्या ह्याच्यात डिव्हाइस मध्ये अडकलं, तर मग ते कसं काढणार, किंवा त्यांना भीतीच वाटली, म्हणजे तुम्ही ड्रिल टाइप्स हे करता. बरोबर. तर मग आम्ही ते सगळं करत होतो. तर माझा जो मला ज्याला रेस्क्यू करायचं होतं, तर तो किवी मित्र होता माझा न्यूझीलंडचा. आणि तो रोप्स मध्ये वगैरे एकदम स्ट्रॉंग होता. मी काही एवढा त्या बाबतीत स्ट्रॉंग नाहीये. मला रिव्हर मध्ये जरा जास्त आवड असल्यामुळे मी तिकडे जरा थोडा कॉन्फिडन्स रमतो. मी इकडे मी नाही रमत समहा, एवढा माहित नाही का. पण एनिवे, सो मी ते फुल बॉडी हार्नेस, बरेच काय क्रॅप बीप असतं, बरं काय असतं. तर इव्हेंच्युअली मला काय करायचं असतं की मी माझं वेट ज्या रोपनी मी रॅपल डाऊन करणार आहे खाली त्याच्यापर्यंत
तिथे मी येणार, मग त्याला मी माझ्या बॉडी हार्नेसवर माझ्या हार्नेसवर घेणार आणि मग आम्ही एका रोपनी खाली येणार. पण हे सगळं करण्याच्या आधी पण काही प्रोसेसेस आहेत, तर त्याच्यात तुम्हाला त्या वरच्या वायरवरनं तुम्हाला त्या रोपवर शिफ्ट व्हायचं. तर हे जेव्हा शिफ्ट होण्याचं प्रकरण आहे तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी काढायच्या एक वेळ. तर तेव्हा एक मंकी क्रॉलिंग पोझिशन असते, तर तुमचे पाय पण त्या रोपवर आहेत आणि हात पण. आणि मग ते थोडंसं प्रकरण असं आहे की त्यात तुमचं कोपरा वर ठेवायचा आणि मग शेवटची जी सेफ्टी आहे ती वर कंबर घेऊन वर काढायची. आणि मग जेणेकरून मग तुम्ही सगळं काढलं की तुम्ही थोडेसे खाली पडणार हवेतच अर्धा सेकंद, आणि मग तुम्ही त्या रोपवर शिफ्ट होणार. तर मी हे सगळं केलं, मी ती शेवटची सेफ्टी काढली आणि माझे पाय काढले आणि मी जेव्हा लटकलो तेव्हा ज्या रोपवर माझं वेट शिफ्ट होणार होतं त्याला जो कॅराबिनर अडकवलेला होता तर तो कॅराबिनर निघून आला. आणि जेव्हा तो कॅराबिनर निघून आला तर तेव्हा मी डेड हँग होतो आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि एक सेफ्टी लावलेली असते ज्याला प्रुसिक नॉट म्हणतात, जी लेग लूपला असते लावलेली, पण ती बऱ्यापैकी म्हणजे ती खूप छान झटका जर बसला तर ती तुम्हाला पकडते. पण ती इमर्जन्सी नॉट आहे आणि त्याच्यावर रिलाय एवढं राहू नये असं मला नंतर सांगितलं. पण ते एक मेंटली सेफ आणि फिजिकली पण बऱ्यापैकी सेफ असते असं म्हणतात. पण आता त्या सिच्युएशन मध्ये किती होती मला माहित नाही. तर ते निघून आलं सगळं आणि माझं असं आलं की शपथ म्हणजे तुला एकच ऑप्शन होता की आता उडी मारायची खाली असं म्हणतोस. सो मी उडी मारली असती तर माझ्या डोळ्यासमोर एवढंच होतं की मी एकतर खूप इंजर होईन किंवा मी मरीन. या दोनच गोष्टी माझ्या होऊ शकतात. आणि तेव्हा असं झालं की तेव्हा ते म्हणतात ना की द लाईफ फ्लॅश बिफोर माय आईज. तर तो समोर एक इन्सिडेंट हे झाला की आता माहित नाही मला. आणि मग मला माहित होतं की मला पुल करता येतं स्वतःला चांगलं, तर मी ट्राय करतो. पण मी ना खूप दमलेलो, कारण फेब्रुवारी महिना होता, प्रचंड ऊन होतं तिकडे आणि मी भरपूर थकलेलो ते करून करून. त्यामुळे मला करताच आलं नाही. माझा इन्स्ट्रक्टर म्हणाला खाली की कॅन यू पुल युअर सेल्फ अप. तर त्या परत मंकी क्रॉलिंग पोझिशन मध्ये, कारण मी जर तसा गेलो असतो ना तर मी तिकडून मग मागे गेलो असतो परत. पण नाहीच करू शकलो मी आणि मग मी सोडले हात. तर तेव्हा हे जेव्हा दिसत होतं तर तेव्हा जो माझा मित्र होता मग त्यांनी ती रोप धरली. सो त्यांनी एका हाताने ती वेगळी रोप धरलेली की ज्याने ती मुलं पण बॅलन्स करतात, आणि ती दुसरी रोप धरली. आणि माझं उंची बऱ्यापैकी असल्यामुळे त्यांनी ती जी रोप होती तर ती रोप माझ्या पायाला बांधायला सुरुवात केली, अशी ती त्यांनी गुंडाळायला सुरुवात केली. आणि मग मी खाली उडी मारल्याने मी हात सोडले, कारण माझा 1-1.5 सेकंदांनी माझा त्राण गेला आणि त्याने मला पकडलं. सो तेव्हा जेव्हा ते हे सगळं झालं त्याच्यानंतर मग तो म्हणाला की नाही आता मी करतो. मग त्यांनी धडाधड गोष्टी केल्या आणि मग त्यांनी आम्हाला दोघांना खाली आणलं. पण हा एक लाईफ इन्सिडेंट होता की जो मी म्हणेन की फॉर्च्युनेट आणि अनफॉर्च्युनेट होता. पण तुझ्या डोळ्यांसमोर तुझं लाईफ फ्लॅश झालं म्हणजे काय झालं नक्की तेव्हा? मला तेव्हा एकच लक्षात आलं की जर माझं काही तुटलं तर एकच थॉट आला की जर काही माझ्या बॉडीतलं तुटलं ना तर मी हे आयुष्यात परत कधीच करू शकणार नाही आणि हे मला नकोय. हे हॉन्टिंग असेल त्या. हे फार ट्रॉमटायझिंग आहे मला. म्हणजे लोक म्हणतात ना की तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात वर्स्ट फिअर काय असेल तर फिजिकली गेटिंग हर्ट हेच माझ्यासाठी सगळ्यात वर्स्ट आहे. तर ते मला झालं. आणि मग तेव्हा असं मला झालं ना त्या इन्सिडेंट नंतर की मी फार स्ट्रेस घेतो आयुष्यात इन जनरल, कारण मला माहितच नाही की उद्या काय होणार आहे. एवढ्या सेफ एन्व्हायरमेंटमध्ये जर काही वेगळ्या गोष्टी होणार असतील तर रस्ता क्रॉस करताना पण काही पण होऊ शकतं, इन जनरल काही येऊ शकतं. तर मी कशाला विचार करतो एवढा फ्युचरचा की आता काय होणार किंवा पुढे नंतर काय वगैरे. आणि मग तेव्हापासून माझा तो ॲटिट्यूड खूप डेव्हलप झालाय की ओके आता मी लिव्हिंग इन द मोमेंट ऍक्च्युली चालू करतो. म्हणजे मी करतच होतो अगदीच, पण आता जरा अजून त्याचं हे करतो की मी 3 महिने माझ्या पुढच्या 3 महिन्याची लाईफ मधला आत्ता जर रिसेंटली करायचं झालं तर 1 महिना पुढचा जो आहे ना माझा तो माझा डिसाइडेड आहे. अदरवाईज माझं काही डिसाइड नाही पुढे जे काय होईल ते. जॉब आहे, आता परत जीएसला जाणार आहे, सगळं आहे, पण माहित नाही पुढे. म्हणजे तिथे जर फ्री वेळ मिळाला तर मी काय करेन, जे काय होईल ते. सो माय गॉड, तो एक इन्सिडेंट खूप जास्ती चेंजिंग होता मला. आईला आता आई बघेल तेव्हा भांडणार आहे ती मला. आईला माहिती नाहीये बघा
आईला माहिती नाहीये. ताईला माहितीये आणि आमचं ठरलेलं आहे की सांगायचं नाही, पण आता एडिट करायचं असं वाटलं तर सांग मला नंतर, काढूया. कधी ना कधीतरी कळणारच. आणि आता कळलं तर इट इज ओके, म्हणजे तू आहेस जिवंत. अरे बापरे. मला सांग, तुझं हे जे सगळं काम केलंस ते मोस्टली तू भारताच्या बाहेर केलंस, आणि सोलो तू म्हणलास आपल्या इथे होणं थोडं अवघड आहे. पण हे जे आउटडोर एज्युकेशन आहे हे महत्वाचं आहे असं तुझ्या बोलण्यावरनं वाटतंय. ते होऊ शकतं का आपल्याकडे, किंवा तुझ्या पद्धतीचं काम करतोयस तसं ऍस्पिरेशन इंडियन लोकांनी ठेवावं का? हो, अगदीच ठेवावं. कारण त्यांना गाईड करण्यासाठी मे बी आता जरा अजून थोडी लोक ह्या फील्डमध्ये घुसलेली आहेत की जेणेकरून ते सांगू शकतील की ओके ह्या अशा स्टेप्स घेऊ शकतो. कारण माझं सगळं धुक्यातच होतं. हो, कारण मला काहीच माहित नव्हतं आणि मग ते सगळं फिगर आउट करा. म्हणजे असं नाहीये ना की मी आता जॉब करतोय, लोकांना वाटतं की हा मी डॉलर्समध्ये कमवतोय आणि मग मला कंपनीनेच पाठवलं असेल, म्हणजे जसं बाकीच्या की ऑन साईड जातात वगैरे, तर असं काहीच नाहीये. अंडरपेड इंडस्ट्री आहे सगळीकडे जगातच. म्हणजे ह्यातनं तुम्ही पैसे मिळवणार आणि भरपूर गडगंज कमावणार, तर असं काही नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही एका इंटरनॅशनल कंपनीत तुमचे स्किल्स आणि रेझ्युमे टाकून मग त्यांचा इंटरव्ह्यू क्रॅक करून मग तुम्हाला ते हायर करणार आणि मग त्यानंतर तुम्हाला पुढचे कॉन्ट्रॅक्ट मिळणं, हे सगळं काय म्हणतो की वेळखाऊ प्रोसेस आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या लेवलला पोहोचला पाहिजे. राईट. सो मध्येच सोडून चालणार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याकडे ह्या गोष्टीचा उपयोग होण्याची गरज आहे. कारण हल्ली जे टेक्नॉलॉजीमुळे ज्याप्रमाणे लोक म्हणजे मुलं, म्हणजे जे माझ्या 2 भाच्यांकडेच बघतो, कारण मी म्हणेन जसं की मी नॉलेजनीच बोलीन आता, कारण मला काही अजून बाकीच्यांबद्दल अझम्पशन्स करायचे नाही, पण त्यांचा जो स्क्रीन टाइम आहे तर तो इतका जास्त आहे की त्यामुळे त्यांचे समहाव काही एक्सपिरियन्सेस, म्हणजे त्यांनी त्याच्यात अजून ऍडिक्ट होऊ नये इन फ्युचर, असं मला फार जाणवतं की जे समहाव, आणि आपणही त्यातलेच आहे ना, म्हणजे आपल्यासमोर स्क्रीन आला की चायला 1-1.5 तास कसा जातो कळतच नाही, आपण त्या रॅबिट होल मध्ये घुसतच जातो. सो मला एक छान वाटतं की आता मी गेलो की त्यानंतर माझा तो स्क्रीन टाइम आहे ना, तो माझा वर्षभराचा निघून जातो. म्हणजे 8-9 महिने माझ्याकडे तो फोन असतो नसतो, 2 तास बघितल्यानंतर मला इतका कंटाळा येतो, कारण मी तो 15-18 दिवसांनी बघतो, त्यामुळे मला त्याचं काही मध्ये बघावंच वाटत नाही. तर त्यामुळे मग ते असं आहे की मग आता आपल्याकडच्या मुलांना त्याची एक आवड जर निर्माण झाली ना, तर त्यांना आता ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन किंवा ऍक्सेसिबिलिटी वाढली आहे, किंवा इव्हन पेरेंट्सला पण आता गोष्टी कळत आहेत की ज्या मे बी आपल्या वेळेस नव्हत्या किंवा अजून मागे नव्हत्या, किंवा ज्यांच्याकडे नाही म्हणलं तरी फायनान्शियल स्टेबिलिटी आहे फॅमिलीजमध्ये, तर ते ह्या गोष्टी करू शकतात. फक्त ह्यात असं आहे ना की ह्यात पेरेंटिंग नाही आलं पाहिजे. म्हणजे त्याचा मला एक समभाव आपल्या इंडियन पेरेंट किंवा इंडियन मेंटॅलिटीचा खूप एक ड्रॉबॅक नाही म्हणणार मी, पण एक चॅलेंज जाणवतो की समजा मलाही ती सवय नव्हती की बाहेर जाऊन कुठलंही काम करायची किंवा किचनमध्ये काम करायची, ही मला सवय नव्हती जोपर्यंत मी इंडिया एक्समध्ये सुरू नाही केलं आणि मला जाणवलं की ओके मला करणं गरजेचं आहे. मग इव्हेंच्युअली ऑस्ट्रेलिया आणि मग बाकीचं, पण मला ते आवडायला लागलं कारण मला त्यात पण एक छान गोष्टी करता यायला लागल्या, डिस्कवर झाल्या. पण हे घरातनं चालू करण्याची गरज आहे. म्हणजे ते मुलगा मुलगी तर आता बाजूलाच ठेवायचं, त्यात काही हेच नाहीये. मला वाटतं तुझ्या कामामध्ये जेंडर, कलर, कास्ट हे काही मॅटरच करत नाही. इट इज ह्युमन अँड अदर्स. दॅट्स इट. तो माणूस आहे एवढंच बघायचं. मग त्याची फिजिकल स्ट्रेंथ काय आहे किंवा मेंटल स्ट्रेंथ काय आहे, काहीच नाही, जजच करायचं. इव्हन वय पण एका पॉइंट नंतर. हो, म्हणजे 14 ते 16 वर्षाची मुलं 20 ते 25 किलोची बॅकपॅक उचलतात. मी अजूनही आपल्याकडे पण हेच सांगू शकेन, तुम्ही फक्त आपल्याकडे म्हणतात नाही ओके नाही मुली करू शकणार नाहीत वगैरे, किंवा अरे थोडं हात धरू लाव वगैरे, आणा ना तुम्ही माझ्याकडे द्या, मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो की त्या मुली तेवढंच करू शकतात. ते तेव्हापासूनच जर केलं नाही ना तर ते, आणि आपल्याकडे काय होतं तेव्हा ते पेरेंट्स म्हणणार की नाही अरे तुम्ही काहीतरी करा ना जरा, ती उचलू नाही शकणार. अरे का नाही उचलू शकणार, तुम्ही तिला
तो वाव दिलाय का, किंवा त्या मुलाला तो ते करू नाही शकणार, अरे ते करू दिलंय का, हा जो ऍटिट्यूड आहे ना, हा जोपर्यंत चेंज होत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टीचा काय म्हणतो आपण एक इम्पॉर्टन्स लोकांना कळणार नाही. ती ठेच लागणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझंच एक्झाम्पल, 12वीत मी नापास झालो. मी प्रचंड वाया गेल्या टाईप्स होतो. मी ऑनलाईन गेम खेळत होतो. माझ्या आईला इतकं टेन्शन आलेलं की तिने रिटायरमेंट घेतली. हो, की ती मला घरी बसून अभ्यास घेत होती आणि त्यातही मी पहिल्यांदा फेलच झालो आणि नंतर मग पास झालो. जे काय कसा कसा पास झालो असेल, खडत 56% मिळाले. पण तेव्हा तिला पण वाटलं नसेल की आज मी असं काहीतरी काम करू शकीन किंवा असं. आणि मग हे समहाव मला जाणवलं की मला तो ब्लो मला सारखा मिळत होता की ओके इथे एवढं सक्सेस मिळत नाहीये का, ओके मग काहीतरी वेगळं ट्राय करून बघू. किंवा फेल्युअर येत होतं, मग परत चांगलं मिळालं, परत फेल्युअर येत होतं. सो खूप वेगळं लाईफ आणि निसर्गात राहून आलेला एक बॅलन्स म्हणूया आपण, किंवा एक पीस असा सगळा मी आता अनुभवला गीतशी गप्पा मारताना. तुम्हाला कुठले एक्सपिरियन्सेस आवडले, रिलेट झाले, घ्यावे असं वाटलं, ते कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू.